नमस्कार आणि हॅलो फ्रेंड्स, करिअर नीतीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र मेडिकल ॲडमिशन प्रोसेस काय असते, त्याच्यामध्ये काय काय प्रोसेस फ्लो असतो, त्याच्यामध्ये कुठल्या रिझर्वेशन पॉलिसीज असतात, प्रेफरन्स फॉर्म, रजिस्ट्रेशन फॉर्म, या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज आपण भेटणार आहे. यासाठी मला अनेक लोकांनी अनेक फोन केले, अनेक क्युरीज आल्या, तर आपण एक ठरवलं की एक छोटा सेशनच घेऊ की ज्या सेशनमध्ये इत्यंभूत माहिती मिळेल, सगळ्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा एक सेशन बघितला की तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र मेडिकल ॲडमिशन प्रोसेस कळाली पाहिजे, असा माझा या व्हिडिओ पाठीमागचा हेतू आहे. तर नक्की हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह होतील. आणि इन केस तुम्हाला कुठंही एकही डाऊट वाटतोय तर लगेच तिथं यूट्यूबच्या या कमेंट बॉक्समध्ये जा, टाईप करा, आमची टीम तुम्हाला तत्परतेनं उत्तर देईल. तर चला सुरुवात करू की महाराष्ट्र मेडिकल ॲडमिशन प्रोसेस काय असणार. सगळ्यात महत्त्वाचं, ही महाराष्ट्र मेडिकल ॲडमिशन प्रोसेस कुठल्या कोर्सेससाठी आहे ते समजून घेतलं पाहिजे, कारण कोर्सेस वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या कोर्सेससाठी काही प्रोसेस वेगळ्या आहेत. तर नेमकी कोर्सेस कुठले आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचे पहिले काही कोर्सेस सांगतो. पहिला कोर्स आहे MBBS, वेल नोन कोर्स आहे, सगळ्यात प्रेस्टिजियस मानला जाणारा कोर्स. दुसरा BDS आहे, तिसरा कोर्स आहे BAMS, चौथा कोर्स आहे BHMS, पाचवा कोर्स आहे BUMS आणि सगळे पॅरामेडिकल कोर्सेस. या सगळ्या कोर्सेससाठी ही महाराष्ट्र मेडिकलची ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. याच्यामध्ये एक कोर्स मी सांगितलेला नाही तुम्हाला लक्षात आला असेल, BVSC. BVSC काय आहे? बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्सेस अँड ॲनिमल हजबंडरी नावाचा हा कोर्स आहे. पण BVSCची ॲडमिशन प्रोसेस ही महाराष्ट्र CET थ्रू होत नाही. BVSCसाठी मापसू, महाराष्ट्र ॲनिमल फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी नावाची वेगळी युनिव्हर्सिटी काम करते आणि त्याची ॲडमिशन प्रोसेस वेगळी होते. सो बेसिकली लक्षात घेताना MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS सगळे पॅरामेडिकल कोर्सेस, ज्यामध्ये BPTH, BASLP, BOTH या सगळ्याच्या ॲडमिशन प्रोसेस आत्ता आपण डिस्कस करणार आहे, BVSCची नाही. सो लक्षात आलं असेल तुम्हाला की ही महाराष्ट्र मेडिकलची ॲडमिशन प्रोसेस कुणासाठी आहे. आता दुसरी गोष्ट, महाराष्ट्र मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमधनं कुठल्या कोट्याला ॲडमिशन होतात, तर लक्षात घ्या की महाराष्ट्रातल्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 85% कोट्याला आणि प्रायव्हेट कॉलेजेसच्या 100% कोट्याला ही ॲडमिशन प्रोसेस होतील. अन्य कुठल्याही कोट्याला होणार नाही. ऑल इंडिया कोटा जो गव्हर्नमेंट कॉलेजचा 15% आहे, त्याची ॲडमिशन प्रोसेस मेडिकल काउन्सिल कमिटी कंडक्ट करते, त्याची ॲडमिशन प्रोसेस वेगळी आहे. महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट कॉलेजचा 85% कोटा आणि प्रायव्हेट कॉलेजचा 100% कोटा, भले तो कुठल्याही कोर्समधला असू दे, तो याच प्रोसेसमधनं होणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला की कोर्सेस कुठले कुठले आहेत. आता दुसरं बघू की इलिजिबिलिटी काय आहे. तर इलिजिबिलिटी बघताना कुठल्या कोर्सेससाठी काय काय इलिजिबिलिटी आहे हे बघणं आवश्यक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्रामध्ये अप्लाय करायचं असेल तर कॅन्डिडेट इंडियन नॅशनल असणं आवश्यक आहे. कॅन्डिडेट मस्ट बी अँड इंडियन नॅशनल. दुसरं, त्या कॅन्डिडेटला मेडिकलला अप्लाय करायचं आहे तर मेडिकलला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे 3 विषय आवश्यक आहेत. मॅथमॅटिक्सचा उपयोग नाही. तो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट असणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, महाराष्ट्र मेडिकलमध्ये यायचा आहे याचा अर्थ तो विद्यार्थी महाराष्ट्रातला डोमिसाईल असला पाहिजे. त्याच्या बरोबरीनं त्याचं 10वी किंवा 12वी हे महाराष्ट्रातनं झालेलं असलं पाहिजे. मी परत एकदा सांगतो, त्या विद्यार्थ्याचा डोमिसाईल महाराष्ट्रातला असायला पाहिजे. जर त्याला महाराष्ट्र मेडिकलमध्ये अप्लाय करायचा आहे NRI कोटा सोडून, तर त्याचं डोमिसाईल महाराष्ट्रातलं असलं पाहिजे. दुसरं, 10वी आणि 12वी त्याचं महाराष्ट्रातनं झालेलं असलं पाहिजे. एवढ्या 3 कॅन्डिडेट केसेस पहिल्यांदा लक्षात घ्या. आता जर डोमिसाईल महाराष्ट्रातनं नसेल तर एक्सेप्शन काय आहे किंवा कुठल्या विद्यार्थ्यांना त्यात सूट आहे, तर एक तर पहिलं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पालक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या कुठल्या तरी सर्व्हिसेसमध्ये काम करतात आणि ज्यांची बदली होत राहते, त्या बदलीच्या कारणांमुळे त्या विद्यार्थ्याचं 10वीचं शिक्षण दुसऱ्या राज्यामध्ये झालं, त्याचं डोमिसाईल दुसऱ्या राज्यामधला आहे,
तर अशा विद्यार्थ्यांना या रूलमधनं सूट दिली जाते. याच्यामध्ये कुठले कुठले परत एकदा सांगतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड इट्स अंडरटेकिंग, ब्रोशरमधला शब्द आहे अँड इट्स अंडरटेकिंग. अंडरटेकिंग म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरटेकिंगमध्ये काही बँका येतात, काही PSUs येतात, काही LICs वगैरे या सगळ्या लाईफ इन्शुरन्सच्या कंपन्या येतात, स्टॉक एक्सचेंज येतात. तर अशा पद्धतीच्या ज्या अंडरटेकिंगच्या कंपन्या आहेत त्यांच्यातले सुद्धा विद्यार्थी, ज्यांचे पालक अशा कंपन्यांमध्ये काम करतात, असे विद्यार्थी सुद्धा यामधनं या रूलला सूट मिळवू शकतात. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या सुद्धा अंडरटेकिंगमध्ये येणारे विद्यार्थी या रूलमधनं सूट मिळवू शकतात. कुठला रूल आहे, तर डोमिसाईल महाराष्ट्राचा असणं किंवा 10वी आणि 12वी महाराष्ट्रात झालेली असणं, या रूलमधनं तुम्हाला सूट मिळवायची असेल तर तुमचे पालक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या किंवा त्यांच्या अंडरटेकिंग असणाऱ्या कंपन्यांचे कुठले तरी एम्प्लॉई असायला पाहिजे. आता ही लिस्ट कुठला आहे, तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक टाकल्या, त्या लिंकमध्ये ही डिटेल लिस्ट आहे की कुठले कॉलेज, कुठले सेक्टर्स हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरटेकिंगमध्ये येतात आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडरटेकिंगमध्ये येतात. त्या सेक्टरची लिस्ट तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. अशी जनरल एलिजिबिलिटी आहे या सगळ्या कोर्ससाठीची. काही स्पेसिफिक एलिजिबिलिटी आहे पण त्या कोर्सेसनुसार ती बघणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली एलिजिबिलिटी आहे 10+2 ची एलिजिबिलिटी. 10+2 ची एलिजिबिलिटी काय आहे, तर 10वी 10+2 म्हणजे काय, 12वी. कोर्सेस कुठले आहेत, MBBS, BDS, BAMS, BHMS. या कोर्सेससाठी 10+2 ची एलिजिबिलिटी काय आहे, तर ओपन कॅटेगरी किंवा EWS कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर या विद्यार्थ्याला 12वी मध्ये 50% मार्क पडले पाहिजेत ग्रुपला, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 सब्जेक्ट्सला, P, C आणि B या 3 सब्जेक्ट्सला 300 पैकी 150 मार्क्स असतील तर असा विद्यार्थीच इथं अप्लाय करू शकतो. आता 720 मार्कांची नीटची परीक्षा आणि एखाद्या विद्यार्थ्याला 720 पैकी 720 मार्क्स पडलेत पण तो ओपन कॅटेगरीचा आहे आणि त्याला 300 पैकी 140 मार्क्स पडले, तर अशा विद्यार्थ्याला इथं अप्लाय करता येणार नाही, कारण तो एलिजिबल नाही. म्हणून 12वीच्या बोर्डाची एलिजिबिलिटी पण तेवढीच महत्वाची. म्हणून पहिल्यांदा तर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला 50% मार्क पडणं गरजेचं आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये. जर विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल, मग OBC असेल, NT1, NT2, NT3, VJ, SC, ST, तर अशा विद्यार्थ्याला 40% एलिजिबिलिटी आहे, म्हणजे 300 पैकी 120 मार्क त्यानं पाडले पाहिजेत. तिसरं आहे ओपन PWD कॅन्डिडेट, म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी. PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी. तर अशा विद्यार्थ्यांना 45% एलिजिबिलिटी आहे. 300 पैकी 135 मार्क या विद्यार्थ्यांना मिळवले पाहिजेत, तर या कोर्सेसना त्याला अप्लाय करता येतं, तर तो एलिजिबल आहे या कोर्सेसना ऍडमिशन घ्यायला. आता हेच बघू आपण की याच्या बाबतीत काय, नर्सिंगच्या बाबतीत. तर नर्सिंगच्या बाबतीत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश याच्यामध्ये त्यानं इंडिव्हिज्युअली पास झाला पाहिजे. इंडिव्हिज्युअली म्हणजे प्रत्येक विषयांमध्ये त्याला पासिंगच्या वरती मार्क्स पडले पाहिजे. दुसरं, ओपन आणि EWS कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला 45 पडले पाहिजेत पर्सेंटेज, म्हणजे 135 मार्क्स पडले पाहिजेत. आणि रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल तर 40% मार्क्स पडले पाहिजेत, म्हणजे 120 मार्क्स पडले पाहिजेत. अशा पद्धतीनं 10+2 ची एलिजिबिलिटी आहे. याच्या व्यतिरिक्त काही कोर्सेस अन्य पण आहेत, ज्याच्यामध्ये BPTH, BOTH, BASLP आणि BP&O अशा पद्धतीचे कोर्सेस आहेत. याच्यामध्ये ओनली पासिंग ग्रेड, 12वी मधल्या ओनली पासिंग ग्रेड नेसेसरी आहे. याच्यामध्ये अशी कुठलीही नेसेसरी नाही आहे की त्या मार्काला त्या विद्यार्थ्याला स्पेसिफिक तेवढे मार्क्स पडले पाहिजेत किंवा तेवढे पर्सेंटेज त्यानं काय म्हणू आपण 50%, 40%, 45% असलं पडले पाहिजेत. या कोर्सेससाठी 12th पास होणं ही पहिली गोष्ट नेसेसरी आहे. दुसरं, BASLP, BP&O अँड हे जे कोर्सेस आहेत याला बोथ ग्रुपचे स्टुडंट एलिजिबल आहेत. त्या विद्यार्थ्याला कुठलाही स्टुडंट चालू शकतो, त्याला बोथ PCM किंवा PCB अशा बोथ ग्रुपचे स्टुडंट इथं एलिजिबल आहेत. दुसरा अजून एक कोर्स आहे जो कोर्स विसरून जातो, फॉर BUMS, बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन सायन्स. या कोर्सला 10वी मध्ये उर्दू, अरेबिक किंवा पर्शियन या 3 भाषांपैकी एक भाषा असणं कंपल्सरी आहे. ही स्पेशल एलिजिबिलिटी आहे फॉर BUMS. तुम्ही महाराष्ट्र मेडिकलचं ज्यावेळी रजिस्ट्रेशन करणार आहे त्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारला जाणार आहे की तुम्हाला 10वीला
उर्दू, अरेबिक, पर्शियन पैकी कुठला कोर्स होता का, कुठली लँग्वेज होती का, त्याच्यामध्ये जर तुमचं येस किंवा असेल तर तुम्ही BOसाठी इलिजिबल आहात, नो असेल तर तुम्ही इलिजिबल नाही आहात. अशा पद्धतीचे हे सगळे कोर्सेस आणि त्याची इलिजिबिलिटी आहे. ठीक आहे. आता पर्संटाईल इलिजिबिलिटी काय असेल किंवा 2021ची पर्संटाईल इलिजिबिलिटी काय होते. आता पर्सेंटेज आणि पर्संटाईल यामध्ये डिफरन्स आहे. पर्संटाईल इलिजिबिलिटी ही नीटची इलिजिबिलिटी आहे. म्हणजे नीटच्या परीक्षेमध्ये तुम्हाला एवढे मार्क पडले पाहिजेत की जेणेकरून तुम्ही इलिजिबल व्हाल त्यातनं ॲडमिशन घ्यायला. हे 10+2चं आपण बघितलं. आता आपण नीटचं बघूया. नीटमध्ये काय, मागच्या वर्षीचं अजून नीटचा निकाल लागलेला नाही. नीटचा निकाल लागल्यानंतर निकालावर हे सगळ्या गोष्टी असतात की तुम्ही इलिजिबल आहात का, कुठल्या कॅटेगरीचा विद्यार्थी किती मार्कांना इलिजिबल आहे, ह्या सगळ्या गोष्टी नीटच्या निकालावर असतील. मागच्या वर्षीनुसार 2021 नुसार आपण बघितलं तर काय स्थिती असेल तर 2021 नुसार अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी 50th पर्सेंटाईल 138 मार्क्सना होता. SC, ST, OBC या कॅटेगरीचा विद्यार्थी 40th पर्सेंटाईल 108 मार्कांना इलिजिबल होता. अनरिझर्व PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी कॅटेगरीचा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी 122 मार्कांना इलिजिबल होता आणि SC, ST, OBC, PWDचा विद्यार्थी हा 108 मार्कांना इलिजिबल होता. जर तुम्हाला मेडिकल कोर्सला MBBS, BDS, BMS, BHMS ला अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला नीटला एवढे मार्क्स वाढणं त्यातल्या त्यात कमीत कमी गरजेचे आहेत. तर तुम्ही अप्लाय करू शकता, तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जर तुमचे एवढे मार्क्स नसतील तर तुम्ही रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरू शकता. कारण पॅरामेडिकल कोर्सेस आहेत की जिथं नीटची इलिजिबिलिटी रिक्वायर नाही आहे. पण त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला हा प्रेफरन्स फॉर्म भरता नाही येणार. तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरता येईल पण प्रेफरन्स फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही. त्यामुळं ही नीटची पर्सेंटाईल इलिजिबिलिटी असणार आहे. ती पर्सेंटाईल इलिजिबिलिटी नीट 2022च्या निकालावर आपल्याला कळेल की किती आहे. मागच्या वर्षीनुसार ही टेंटेटिव्ह आहे. आता ही कमी जास्त होते का तर काही कोर्सेसच्या बाबतीत कमी होते. तर कधी होते कमी, समजा असं झालं की BHMSच्या सीट वॅकंट राहिल्या. जर वॅकंट जागा राहिल्या तर अशा वॅकंट जागा भरण्यासाठी काही कॉलेजेस काय करतात तर ती कॉलेजेस त्या हायकोर्टामध्ये जातात आणि नीटची इलिजिबिलिटी कमी करा अशी विनंती करतात. कारण त्यांच्या जागा वॅकंट आहेत. जागा वॅकंट झाल्यानंतर असं होतं की ती हायकोर्टामध्ये गेल्यानंतर कदाचित कोर्ट हे त्यांना वॅकन्सी क्रिएट केल्यानंतर वॅकन्सी त्यांच्या ऐकून बघितल्यानंतर त्यांना ती परवानगी देऊ शकतात. पण हे डिपेंड्स टोटली ऑन कोर्ट. आत्ता सध्या तरी म्हणजे सुरुवातीला तरी ती ही इलिजिबिलिटी राहणार आहे. ज्यावेळी जागा वॅकंट राहतील त्यानंतरचा हा विषय आहे की त्यावेळी तुम्हाला जर इन केस कमी झालं तर होऊ शकतं. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. आता एक्झॅक्टली नंबर ऑफ सीट्स आणि कॉलेजेस किती आहेत हे पण बघणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या वर्षी 3 गव्हर्नमेंट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत. तर एकूण मागच्या वर्षीपर्यंत 25 कॉलेजेस होते, मागच्या वर्षी 28 कॉलेजेस आहेत. सो गव्हर्नमेंट MBBS किती आहेत 28, 4146 जागा आहेत. दुसरा आहेत प्रायव्हेट MBBS 20 कॉलेजेस आहेत, 2795 जागा आहेत. गव्हर्नमेंट BDS फक्त 4 आहेत, 275 जागा आहेत. प्रायव्हेट BDS 25 आहेत, 2350 जागा आहेत. गव्हर्नमेंट BMS 21 आहेत, 1450 जागा आहेत. प्रायव्हेट BMS 64 आहेत, 3635 जागा आहेत. प्रायव्हेट BHMS मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज नाही, जे आहे ते प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट BHMS चे कॉलेजेस 58 आहेत, 3886 जागा आहेत. याच्या बरोबरीनं गव्हर्नमेंट BPTH फिजिओथेरपीचे 4 कॉलेजेस आहेत, 90 सीट्स आहेत. प्रायव्हेट BPTH 73 कॉलेजेस आहेत, 3750 जागा आहेत. नर्सिंगची गव्हर्नमेंट 6 कॉलेजेस आहेत, 300 जागा आहेत. आणि प्रायव्हेट नर्सिंगचे जवळजवळ 128 कॉलेजेस आहेत, 5870 जागा. अशा पद्धतीचे टेंटेटिव्ह हे सगळ्या गोष्टी म्हणजे टेंटेटिव्ह म्हणण्यापेक्षा एक फायनल अजून सीट मॅट्रिक्स आलं, काही कॉलेजेस वाढली तर अगदी चांगला आहे, कट ऑफ कमी होऊ शकतो. पण नंबर ऑफ कॉलेजेस आणि नंबर ऑफ सीट्स अशा पद्धतीनं राहतील, अशा आहेत. आपण पुढे जाऊ. रिझर्वेशन पॉलिसी काय असते, रिझर्वेशन कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं, रिझर्वेशनचे पर्सेंटेज काय असतात आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ॲडमिशन्स होतात. सगळ्यात महत्त्वाचं, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट याचं रिझर्वेशन्स वेगळे असतात. आपण पहिल्यांदा बघू की MBBS मध्ये काय असतं. तर MBBS मध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा हा रिझर्वेशनचा चार्ट आहे.
याच्यामध्ये आपल्याला रिझर्वेशन पर्सेंटेज दिसतात, कुठल्या कॅटेगरीला किती पर्सेंट जागा रिझर्व आहे. आता सगळ्यात पहिल्यापासून सुरुवात करू. SC कॅटेगरी. SC कॅटेगरीचं इथं तुम्हाला दिसेल की 13% जागा SC कॅटेगरीसाठी रिझर्व आहेत. ST म्हणजे शेड्यूल ट्राईब्स 60% रिझर्व आहेत. VJ विमुक्त जाती 3% रिझर्व आहेत. NTB म्हणजे NT1 2.50% जागा रिझर्व आहेत. NTC म्हणजे NT2 3.5 जागा रिझर्व आहेत. NT3 म्हणजे NTD 2% जागा रिझर्व आहेत. OBC मध्ये इन्क्लुडिंग SBC 19% 19% जागा रिझर्व आहेत. EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन 10% जागा रिझर्व आहेत. अशा पद्धतीनं हे रिझर्वेशन त्या कॅटेगरीनुसार उपलब्ध आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या काही वॅकंट जागा आहेत, याच्या व्यतिरिक्त या रिझर्वेशन व्यतिरिक्त जेवढ्या काही जागा आहेत त्या अनरिझर्व आहेत. अनरिझर्व टेंटेटिव्ह 40% जागा आहेत. आपल्याला ह्या सगळ्या 85% कोट्यासाठी आहेत. लक्षात घ्या, 85% कोटा, 15% कोटा आपण वेगळा केलाय, 15% कोटा आपण ऑलरेडी MCC ला देऊन टाकला. हा जो काही आहे वॅकंट तो आपल्याकडे असणार आहे महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी. तो 85% आहे. त्याच्यामध्ये रिझर्वेशन पॉलिसीज अशा असतील. आता हे टोटल रिझर्वेशन आहे, अशा पद्धतीनं आहे. आता इथं एक बेसिक फरक आपण बघू पुढच्या स्लाइडमध्ये. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये फरक काय. आपण प्रायव्हेट कॉलेजचं हे डिस्ट्रीब्युशन आहे. मगाशी बघितलं आपण ते गव्हर्नमेंट कॉलेजचं डिस्ट्रीब्युशन. आता बघू आपण प्रायव्हेट कॉलेजचं डिस्ट्रीब्युशन काय. प्रायव्हेट कॉलेजमध्ये काय असणार आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये सगळ्या कॅटेगरीजना सगळ्या जागा या बरोबर हाफ आहेत. म्हणजे आपण SC ला तिथं 13% बघितलं, इथं 6.5% आहेत. ST ला इथं 3.5% आहेत. VJ ला 2% आहेत. NTB 1.25% आहेत. NTC म्हणजे NT2 1.75% आहेत. NT3 1% आहे. OBC 9.5% आहे. EWS ला इथं जागा नाही. EWS जी कॅटेगरी आहे, जी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ज्याला 10% रिझर्वेशन होतं, तिथं आता EWS ला 0% जागा आहेत. प्रायव्हेटमध्ये EWS ला जागा नाही. अनरिझर्व 60% असणार आहे. आणि इथं वाढलाय मॅनेजमेंट कोटा, जो आपण जसं आपण गव्हर्नमेंट कॉलेजला 15% कोटा हा ऑल इंडिया लेवलला दिला, तसा इथं 15% कोटा हा मॅनेजमेंट कोटाला दिला. सो जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर NRI मॅनेजमेंट सीट घ्यायची असेल तर इथं 15% जागा रिझर्व आहेत. पण त्या 15% जागांचे प्रोसिजर वेगळे आहे, म्हणजे त्याचा गोष्टी वेगळ्या असणार आहेत. त्या गोष्टी आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये डिस्कस करूच. सो अशा पद्धतीने रिझर्वेशन आहे. आता खूप मोठा प्रश्न असतो अनेक विद्यार्थ्यांना, अरे सर इथं 9.5 जागा दिसत आहेत, त्या OBCला दिसत आहेत आणि ओपन कॅटेगरीला आपल्याला 60% जागा दिसतात. ओपन म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीला 60% जागा दिसत आहेत. तर मी काय करतो, तर 9.5 मध्ये नको अप्लाय करायला, मला OBC मध्ये नाही जायचं, मी ओपन मधनं अप्लाय करतो, ओपन मध्ये जागा जास्त आहेत. तर ऍक्च्युली असं नाही. लक्षात घ्या की तुम्ही बसनी प्रवास करत असाल, तुम्हाला लक्षात येत असेल की बसनी प्रवास करताना बसच्या खिडक्यांवर काही रिझर्वेशन्स असतात. मग विधानसभा विधान परिषद सदस्य, राखीव अपंगांसाठी राखीव असतात, किंवा काही स्वातंत्र्य सैनिकांसाठी राखीव असतात, काही पत्रकारांसाठी राखीव असतात. अशा राखीव जागा असतात. तर काही जागा राखीव नसतात, मोकळ्या असतात, ओपन असतात. तर काय असतं, समजा आपण कन्सिडर करू एखादा विधानसभा विधान परिषद सदस्य बसमध्ये आले, जे की येत नाहीत सहसा. जर बसमध्ये आले तर ते बसमध्ये आल्यावर त्यांची एक राखीव जागा आहेच, पण ज्या ओपन जागा आहेत त्या पण मोकळ्या आहेत. तर तो विधानसभा विधान परिषद सदस्य त्या जागेवर पण बसू शकतो आणि उरलेल्या राखीव जागांमध्ये सुद्धा बसू शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी जर राखीव जागा 1 असेल आणि राखीव नसणाऱ्या जागा 10 असतील तर त्या विधानसभा विधान परिषद सदस्यासाठी एकूण जागा 11 आहेत. त्यामुळं OBCचा विद्यार्थी फक्त 9.5% मध्ये नाही, तर तो विद्यार्थी इथं सुद्धा आहे. त्यामुळं रिझर्वेशनचा कधीही फायदा होणार आहे, तोटा कधीच नाही आहे. त्यामुळे रिझर्वेशनचा जास्तीत जास्त उपयोग करायला पाहिजे. अशा विद्यार्थ्यांनी जर तुमचं रिझर्वेशन असेल, तुमच्याकडे डॉक्युमेंट प्रॉपर असतील, तर तुम्ही रिझर्वेशनला क्लेम करा. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये बेसिक फरक तुमच्या लक्षात आला असेल की गव्हर्नमेंटमध्ये सगळं रिझर्वेशन पूर्ण आहे, पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये ते रिझर्वेशन बरोबर हाफ आहे. सो हे रिझर्वेशन बघताना तुम्हाला ते लक्षात येईल. आता आपण पुढे जाऊ. आता आपण बघितलं ते कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन होतं. आता आपण बघू की स्पेशल रिझर्वेशन काय आहे. कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे काय, तर संसदेने दिलेलं रिझर्वेशन. हे स्पेशल रिझर्वेशन कसं असणार आहे की त्या भौगोलिक परिस्थितीनुसार
त्या त्या स्टेटनं काही रिझर्वेशन ठरवलंय. मग तशा पद्धतीचं रिझर्वेशन काय आहे? तर एकूणच महाराष्ट्र आहे, सह्याद्री आहे आणि महाराष्ट्रामध्ये दुर्गम भाग भरपूर आहे. तर सगळ्यात पहिलं रिझर्वेशन येतं हिली एरिया, त्याला डोंगरी विभाग असं सुद्धा म्हटलं जातं. हिली एरिया हे रिझर्वेशन चालू आहे. हिली एरियाचं रिझर्वेशन 3% असतं आणि हे फक्त गव्हर्नमेंट MBBS मध्ये असतं. तुमचे मार्क्स आहेत 150 आणि तुम्हाला वाटतंय की BMS मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, BHMS मध्ये घ्यायचं आहे, पण हिली एरियाचा मला फायदा होईल, तर असं होणार नाही. हिली एरियाचा फायदा तुम्हाला 3% जागा ह्या MBBS कॉलेजमध्येच आहेत. BMS, BHMS, BDS, BPDS कुठेही हिली एरियाच्या जागा नाहीत. त्यामुळे स्ट्रिक्टली हिली एरिया 3% MBBS. आता हिली एरियामध्ये काय स्थिती आहे? तर हिली एरियामध्ये एकूण जिल्हे 36 आहेत. जिल्ह्यांपैकी 21 जिल्हे एकूण 36 जिल्ह्यांपैकी 21 जिल्हे हिली एरियामध्ये येतात. त्यामुळे इथं कॉम्पिटिशन भरपूर आहे. हिली एरिया जर पाहिजे असेल तुम्हाला तर हिली एरियाचं सर्टिफिकेट मिळतं. तर सर्टिफिकेट हिली एरियाचं काढायचं झालं तर पहिली ते चौथी तुमचं तिथं झालं पाहिजे हिली एरियामध्ये. पण DMERचा रूल काय, महासीईटीचा रूल काय, त्या विद्यार्थ्याचं 10वी किंवा 12वी हे त्याच्या वडिलांच्या हिली एरियामधून झालं पाहिजे, तर तो हिली एरियाचा लाभ घेऊ शकतो. म्हणून लक्षात घ्या, हिली एरिया जर तुम्हाला क्लेम करायचा असेल तर तुमच्या पॅरेंट्सचा डोमासाईल कुठला आहे तो बघा, तो हिली एरियामध्ये येतो का तो बघा, आणि त्या डोमासाईल एरियामधनं तुमचं 10वी आणि 12वी झालंय का, 10वी किंवा 12वी झालंय का, तर तुम्ही हिली एरियाचा लाभ घेऊ शकता. आणि हे एवढं सगळं करण्याची कधी आवश्यकता आहे? जर तुम्हाला MBBSची गव्हर्नमेंटची सीट मिळत असेल तर, म्हणजे त्यातल्या त्यात बॉर्डरवर असाल तर. उगाच तुम्ही कुठंतरी BMS किंवा BHMS ला ऍडमिशन घेता आणि हिली एरियाचं डॉक्युमेंट्स काढत बसलाय, पॉईंट नाही आहे. वेळ वाया घालवू नका, पैसे वाया घालवू नका. ठीक आहे. सो पहिलं हिली एरिया. दुसरं ऑर्फन कोटा. ऑर्फन कोटा अनाथ लोकांसाठी 5% जागा रिझर्व्ह आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. त्यानंतर PWD पर्सन विथ डिसॅबिलिटी 5% जागा रिझर्व्ह आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये. PWDचा कोटा रिझर्व्ह आहे. त्यानंतर अजून एक स्पेशल रिझर्वेशन मध्ये एक पार्ट आहे MKB, महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर एरिया. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बॉर्डर एरियामध्ये, ज्यामध्ये काही कोल्हापूरचा भाग येतो, साऊथ सोलापूरचा भाग येतो, अक्कलकोटचा भाग येतो, अशामध्ये काही तालुका अशा आहेत की ज्या तालुक्यांमध्ये काही डिस्प्यूट्स आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये. त्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांसाठी काही सीट्स या MBBS, BAMS आणि BDSच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये राखीव आहेत. तर हे ऍक्च्युली काय आहे, तर 681 गावं जवळजवळ या महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर एरियामध्ये येतात. या 681 गावांमधले विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. यामध्ये जागा किती आहेत, तर 8 जागा आहेत MBBSला, 5 जागा आहेत BMSला आणि 3 जागा आहेत BDSला. लक्षात आलं? 8 MBBSला, 5 BMSला आणि 3 जागा BDSला राखीव आहेत महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर एरियाच्या विद्यार्थ्यांसाठी. तिथं सुद्धा हा रूल कंपल्सरी आहे की त्या बॉर्डर एरियामधनं तुमचं 10वी किंवा 12वी झालं पाहिजे. त्यानंतर आहे डिफेन्स. डिफेन्स म्हणजे काय, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये ज्यांचे आई किंवा वडील होते आणि त्यांना आता ऍडमिशन पाहिजे आहे, तर डिफेन्सच्या 5% जागा राखीव आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. डिफेन्समध्ये डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 असे 3 टाईप्स येतात. ते टाईप्स काय आहेत मी परत तुम्हाला पुढच्या या स्लाइड्समध्ये सांगेनच. सो पहिलं ह्यामध्ये डिफेन्स. त्यानंतर मायनॉरिटी. मायनॉरिटी 2 टाईपच्या असतात, लक्षात ठेवा. एक असते रिलिजियस मायनॉरिटी, दुसरी असते लिंग्विस्टिक मायनॉरिटी. रिलिजियस मायनॉरिटी का, की म्हणजे जी धर्माच्या आधारावर जी मायनॉरिटी दिली जाते, फॉर एक्झाम्पल मुस्लिम मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी, ती रिलिजियस मायनॉरिटी आहे. आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे काय, तर भाषेच्या आधारावर दिली जाणार आहे, म्हणजे हिंदी मायनॉरिटी, सिंधी मायनॉरिटी, अशी मायनॉरिटी लिंग्विस्टिक मायनॉरिटी. मायनॉरिटीचे कॉलेजेस वेगळे आहेत. MBBSचा विचार केला तर JIIU नावाचं कॉलेज आहे, जे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे. सो मायनॉरिटीचे कॉलेजेस वेगळे आहे. BDSचा विचार केला तर MA रंगूनवाला पुण्याचं कॉलेज आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज असल्यामुळे मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना तिथे जास्त जागा दिल्या जातात. असं काही स्पेशल रिझर्वेशन आहे. याच्या व्यतिरिक्त 30% जागा या प्रत्येक कॅटेगरीमध्ये फिमेल कॅन्डिडेटसाठी रिझर्व्ह आहे. हा खूप मोठा बेनिफिट आहे फिमेल विद्यार्थ्यांसाठी. तर 30% जागा ह्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्या त्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत. अशा पद्धतीनं हे स्पेशल रिझर्वेशन प्लस कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन या दोन्ही गोष्टी आहेत. ठीक आहे, लक्षात आलं असेल मला मला वाटतं की तुम्हाला काय रिझर्वेशन आहेत, की कशा पद्धतीने ह्या वर्क होतात. आता आपण बघू की ऍक्च्युअल प्रोसेस फ्लो कशा पद्धतीने असणार आहे.
तुम्हाला काय वाटेनं जायचं आहे, कशा पद्धतीनं रस्ता असणार आहे की तुमच्या मेडिकल कॉलेज आणि तुमचे मार्क्स, म्हणजे आता तुमच्या हातात काही दिवसांनी मार्क्स येतील, त्यापासून मेडिकल कॉलेज कशा पद्धतीनं मिळवायचं आहे या दरम्यानचा रस्ता हा प्रोसेस फ्लो आहे. सगळ्यात महत्त्वाचं वेबसाईट कुठली लक्षात ठेवायची, www.mahaCET.org नावाची वेबसाईट आहे. हीच वेबसाईट तुम्हाला त्या कॉलेजपर्यंत पोहोचवणार आहे, कारण याच वेबसाईटवरनं सगळ्या गोष्टी होतील. सो सगळ्यात पहिलं वेबसाईट मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, www.mahaCET.org. पहिल्यांदा काय होईल, नीटचा रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर एक 5 ते 6 दिवसांमध्ये ऑल इंडियाची प्रोसेस चालू होईल. 10 दिवसानंतर स्टेटची प्रोसेस चालू होईल, राज्याची, जी या पोर्टलवरून चालू होणार आहे. महासीईटीच्या पोर्टलमध्ये उजव्या बाजूला नीट UG नावाचा एक कॉलम दिसतो, त्या कॉलमवर क्लिक केला तर तुम्हाला पहिल्यांदा दिसेल. पहिल्यांदा काय येईल तर ते इन्फॉर्मेशन ब्रोशर येईल. इन्फॉर्मेशन ब्रोशर येईल की ही आत्ता मी जी काही तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतो ती इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये. इन्फॉर्मेशन ब्रोशर वाचलं तुम्हाला सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी येते. सो पहिल्यांदा इन्फॉर्मेशन ब्रोशर. इन्फॉर्मेशन ब्रोशरची प्रिंट काढली पाहिजे का, तर आवश्यकता नाही. कशाला प्रिंट काढता, PDF घ्या, मोबाईलमध्ये बघा. तसंही गेम खेळताच तुम्ही मोबाईलमध्ये वरती खालती करायला काहीच अडचण नाही. सो इन्फॉर्मेशन ब्रोशर पहिल्यांदा बघायचं, वाचून घ्यायचं एकदा माहितीच तो. आणि माझ्यासारखी मी काम करतोच आहे, आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती देऊच. इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यावर मी परत एकदा सेमिनार घेईन आणि परत ते मी वाचून काढून मी तुम्हाला सांगेन, एक्सप्लेन करून की बाबा हे लिहिलंय. ठीक आहे. सो पहिल्यांदा इन्फॉर्मेशन ब्रोशर येईल. इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होईल. रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर रजिस्ट्रेशनमध्ये काय काय असतं, कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या कोर्सेससाठी मी मगाशी जेवढे कोर्सेस सांगितले तेवढ्या सगळ्यासाठी एकच सिंगल रजिस्ट्रेशन आहे. रजिस्ट्रेशन एकाच सिंगल प्लॅटफॉर्मवरून होईल. त्याचे प्रेफरन्स फॉर्म वेगळे असतील, रजिस्ट्रेशन एकच असेल. त्यामुळे तुम्हाला भले नर्सिंगला जाऊ दे, भले BSLPला जाऊ दे, असं म्हणायचं नाही की सर आता MBBS BDS तर चालू झालंय, मला करायचं होतं नर्सिंग, रजिस्ट्रेशन नाही केलं. रजिस्ट्रेशन तुमचं सारखंच आहे, एकच आहे. जरी तुम्हाला नर्सिंग करायचं आहे तरी MBBS BDSच्या पोरांच्या बरोबरीनेच रजिस्ट्रेशन करायचं. सो पहिलं रजिस्ट्रेशन सगळ्यांसाठी एकच आहे. आता रजिस्ट्रेशन चालू झाल्यावर रजिस्ट्रेशनमध्ये काय असणार आहे, तर ह्या 3 स्टेप्स. पहिलं आहे फिल पर्सनल डिटेल्स. काही पर्सनल डिटेल्स टाकायचे, नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, गाव, या सगळ्या गोष्टी. नीटचा रोल नंबर, नीटचा ॲप्लिकेशन नंबर टाकला की ऑटोमॅटिकली डाटा फेच होतो. तुम्हाला तुमचा पर्सेंटाईल, तुम्हाला तुमचे मार्क्स, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तिथं येतील. तिथं तुम्हाला कुठलीही संधी दिलेली नाही की 300 मार्क आहेत 500 करायची, कुठलीही संधी नाही आहे तिथं. त्यामुळे पहिल्यांदा ऑटोमॅटिकली तिथं नीटचा डाटा येईल, पर्सनल डिटेल्स भरल्या जातील. त्यानंतर काय होईल, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स जेवढे काही आहेत तेवढे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील. सगळे अपलोड करायचे, PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे. त्याच्यामध्ये काही त्यांनी ते हेड्स दिलेले असतात की कुठं काय अपलोड करायचं, त्यानुसार ते अपलोड करायचे. त्याच्यामध्ये 2 हेड्समध्ये कन्फ्युजन असतं. पहिला आहे नॅशनॅलिटी आणि दुसरा आहे डोमसाईल. ॲक्च्युली महाराष्ट्रात काय होतं की एज नॅशनॅलिटी डोमसाईल नावाचं एकच सर्टिफिकेट येतं. तर एज नॅशनॅलिटी डोमसाईल 2 ठिकाणी अपलोड करायचं, कारण तेच नॅशनॅलिटी आहे तेच डोमसाईल. त्याच्यावरच तुमचा नॅशनॅलिटीचा उल्लेख आहे, त्याच्यावरच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात असा उल्लेख आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकच अपलोड करायचं. ठीक आहे. सो अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, सगळे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड अपलोड करायचे. रजिस्ट्रेशन फी पे करावी लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. हे कदाचित असं असू शकतं, पहिल्यांदा पर्सनल डिटेल्स भरायचे, रजिस्ट्रेशन फी पे करायची आणि नंतर तिसऱ्या स्टेपमध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड करायचे. रजिस्ट्रेशन फीचं काय टाईप आहेत, तर पहिला आहे स्टेट कोट्याची 1000 रुपये, मॅनेजमेंट कोट्यामध्ये जायचं आहे 5000 रुपये, दोन्ही कोट्यामध्ये जायचं आहे 6000 रुपये भरा. 1000 रुपये स्टेट कोटा. जर तुम्हाला फक्त स्टेट कोट्यामधले प्रेफरन्सेस द्यायचे आहेत, 85% कोटामध्येच तुम्हाला राहायचं आहे, तर 1000 रुपये भरा. जर तुम्हाला मॅनेजमेंट कोटामध्ये म्हणजे 15% जो प्रायव्हेट कॉलेजचा कोटा आहे त्याच्यामध्ये जायचं आहे, तर तुम्ही 5000 रुपये भरा, फक्त त्याच्यामध्ये जायचं आहे तर. आणि जर तुम्हाला दोन्हीमध्ये जायचं आहे तर बोथ कोट्याचे 6000 रुपये भरा. असे 3 चॉईसेस तुमच्यासमोर असणार आहेत. 3 पैकी एक चॉईस कुठला तरी तुमच्या हिशोबानं तुम्ही निवडायचा आणि हे टिक मार्क करायचं आणि पेमेंट ऑनलाईन करून टाकायचं. ऑनलाईन पेमेंट झाल्यावर तुमच्या हातात एक रिसिप्ट येते, त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची. त्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन असं म्हणतात आणि ते तुम्हाला लागणार आहे. ते तुम्हाला सगळ्यात शेवटपर्यंत लागणार आहे. त्यामुळे त्याची प्रिंटआउट काढायला मात्र विसरायचं नाही. हे झालं रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन झाल्यावर काय होईल, रजिस्ट्रेशन झाल्यावर पहिल्यांदा लागेल प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे काय, तुमच्याकडं तुम्ही नीटची परीक्षा दिली, नीटची परीक्षा देशात 18 लाख विद्यार्थ्यांनी दिली. समजा मी नीटची परीक्षा दिली आणि मी 18 लाख विद्यार्थ्यांपैकी एक आहे,
आणि माझा ऑल इंडिया रँक 1 आहे, हा माझा देशातला झाला, देशात मी 1 नंबरला आहे. दुसरं, मी ज्यावेळी स्टेटमध्ये जाईन, आता 18 लाख विद्यार्थी फक्त महाराष्ट्रातले नाही आहेत, त्यात सगळ्या राज्यांमधले विद्यार्थी आहेत, तर प्रत्येक राज्यातला विद्यार्थी त्या त्या राज्यामध्ये अप्लाय करेल. मग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये अप्लाय करतील. मग महाराष्ट्र राज्यामधले अप्लाय करणारे विद्यार्थी 18 लाख नसतील, ते 2.5 ते 3 लाख असतील. तर त्यांच्यामध्ये माझा नंबर कितवा आहे, तर तो असेल माझा स्टेट मेरिट लिस्ट, त्याला SML असं म्हणतात, SML. सो SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट, हा तुम्हाला महत्त्वाचा आहे. आणि ज्यावेळी पब्लिकेशन होईल प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं, त्यावेळी तुम्हाला स्टेट मेरिट लिस्ट मिळेल, एक टेंटेटिव्ह, त्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट येईल आणि तुम्हाला एक्झॅक्ट तुमचा स्टेट मेरिट लिस्ट मिळेल की तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्या नंबरचे विद्यार्थी आहात. त्याच्याबरोबरीने एक सीट मॅट्रिक्स पब्लिश होईल, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण मगाची दुसऱ्या स्लाइडमध्ये आपण हे बघितलं की नंबर ऑफ कॉलेजेस किती आहेत आणि नंबर ऑफ सीट्स किती आहेत. सो हे ठरवण्यासाठी हे सीट मॅट्रिक्स उपयोगात येतं. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सीट दिलेल्या असतात की कुठल्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत, कुठल्या कॉलेजमध्ये हिली एरियाच्या जागा आहेत, कुठल्या कॉलेजमध्ये PWDच्या जागा आहेत, कुठल्या कॉलेजमध्ये MKBच्या जागा आहेत, या सगळ्या सीट त्यांनी डिटेल दिलेल्या असतात. सो हे सीट मॅट्रिक्स पण खूप महत्त्वाचं असतं. सो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार, फायनल मेरिट लिस्ट येणार, सीट मॅट्रिक्स येणार. या 3 गोष्टी बघितल्या की तुम्हाला त्यातल्या त्यात अंदाज येतो की मला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. स्टेट मेरिट लिस्ट बघितला, स्टेट मॅट्रिक्स बघितला आणि आपण काय प्रेफरन्सेस किंवा कशा पद्धतीनं जायचं आहे किंवा आपले प्रायोरिटी काय, अशा पद्धतीनं ह्या दोन्ही प्रोसेस असणार आहेत. पहिल्यांदा रजिस्ट्रेशन, त्यानंतर मेरिट लिस्ट. म्हणजे आता तुम्हाला तयार झाला आहे, तुमचं रजिस्ट्रेशन झालं, तुमचं स्टेट मेरिट लिस्टमध्ये नाव आलंय, आता पुढं काय, आता पुढं असेल तो प्रेफरन्स फॉर्म. वन ऑफ द इम्पॉर्टंट स्टेप ऑफ एंटायर ॲडमिशन प्रोसेस, प्रेफरन्स फॉर्म. प्रेफरन्स फॉर्म म्हणजे काय आहे, तर पहिली बेसिक गोष्ट, प्रेफरन्स फॉर्म म्हणजे चॉईस फिलिंग. चॉईस फिलिंग, प्रेफरन्स फॉर्म या दोन्ही गोष्टी एकच आहेत. प्रेफरन्स फॉर्म म्हणजे काय की मला हे चॉईसेस पाहिजेत, माझी इच्छा आहे की मला सेट GS मेडिकल कॉलेज मिळावं 1 नंबरला, ते नाही मिळत आहे तर मला BJ मेडिकल मिळावं, ते नाही मिळत आहे तर मला टोपीवाला मिळावं, ते नाही मिळत आहे तर मला लोकमान्य मिळावं, असा माझी काय इच्छा आहे म्हणजे प्रेफरन्स फॉर्म. चॉईस फिलिंग म्हणजे हे चॉईसेस तुम्ही टाकणं, हे चॉईसेस स्टेटला देणं की माझे चॉईसेस हे आहेत. याच्यानुसार तुम्ही बघा की माझा स्टेट मेरिट लिस्ट किती नंबर आहे, माझी कॅटेगरी कुठली येते, माझे प्रेफरन्सेस कशा आहेत, सीट कशा आहेत, त्याच्यानुसार मला चॉईसेस द्या, माझा चॉईस मला अलॉट करा. सो प्रेफरन्स फॉर्म म्हणजे पहिली गोष्ट आपले चॉईसेस आहेत. आता तुमचं रजिस्ट्रेशन सगळ्या कोर्सेससाठी झालं, मी मगाशी पण सांगितलं की रजिस्ट्रेशन सगळ्या कोर्सेससाठी सारखंच आहे. रजिस्ट्रेशन झालं, पण प्रेफरन्स फॉर्म 2 स्टेपमध्ये आहे. 2 कुठल्या स्टेपमध्ये, तर पहिलं MBBS BDSचा प्रेफरन्स फॉर्म पहिल्यांदा स्टार्ट होईल. महत्त्वाचं आहे की पहिल्यांदा MBBS BDSचा प्रेफरन्स फॉर्म स्टार्ट होईल. हा प्रेफरन्स फॉर्ममध्ये फक्त MBBS BDSचे प्रेफरन्सेस टाकले जातील. त्याच्यानंतर मग एक राऊंड झाल्यानंतर कदाचित BMS BHMS आणि अन्य सगळ्या कोर्सेससाठी प्रेफरन्स फॉर्म चालू होईल. म्हणजे MBBS BDSचं ज्यावेळी चालू होणार आहे त्यात BMS BHMSचे कोड पडणार नाहीत, MBBS BDSचेच कोड पडणार. ठीक आहे, त्यामुळं पहिल्यांदा बायफर्केशन होतं 2 राऊंड. मगाशी एक रस्ता आला, रजिस्ट्रेशनचा सिंगल रस्ता आहे, मेरिट लिस्टचा सिंगल रस्ता आहे. इथं मात्र 2 बायफर्केशन झालंय, एक आहे MBBS BDS, दुसरा आहे BMS BHMS. प्रेफरन्स फॉर्म पहिल्यांदा MBBS BDSचा चालू होईल. आता MBBS BDSचा प्रेफरन्स फॉर्म चालू झाला की महत्त्वाचं काय, प्रेफरन्स फॉर्म कशा पद्धतीने असणार आहे आणि काय काळजी घ्यायची आहे त्याच्यात. सगळ्यात महत्त्वाचं इंटायर डिटेल्स त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, कॅन्डिडेट कॅन फिल मिनिमम 1 मॅक्झिमम 300 ऑप्शन्स. कुठलाही विद्यार्थी प्रेफरन्स फॉर्ममध्ये कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 प्रेफरन्सेस देऊ शकतो. कुठली तरी काकाची आत्याचे मामाची मुलगी 4 वर्षांपूर्वी, 5 वर्षांपूर्वी, 10 वर्षांपूर्वी MBBS त्यांचं झालेलं असतं, ते म्हणतात की 10च प्रेफरन्सेस टाकता येतात बाळा, त्याच्यावरती नाही. मग तो विद्यार्थी काय करतो की 10 प्रेफरन्सेस बघतो, त्याच्यात त्याला कॉलेज मिळत नाही, पूर्ण प्रोसेसमध्ये त्याला प्रेफरन्सेस एडिट करता येत नाही. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, प्रेफरन्सेस आपल्याला मॅक्झिमम टाकता येतात. जेवढी कॉलेजेस नाहीत तेवढे प्रेफरन्सेस त्यांनी ऑप्शन दिला. त्यामुळं प्रेफरन्सेसमध्ये कसलाही कंजूसपणा करायचा नाही. ठीक आहे, एक्झॅक्टली काय आहे की तुम्ही मार्क्स बघा, तुम्ही कट ऑफ बघा, कट ऑफच्या लिस्ट दिलेल्या असतात, लिस्ट बघा,
आणि तुम्हाला किती परवडत आहे ते पैसे बघा आणि मग भरा. कंजूसपणा करायचा नाही म्हणजे तुम्ही 16,60,000चं वेदांता टाकून द्याल, ते मिळालं की घ्यायची पंचायत. त्यामुळे हे अगोदर काय बघायचं, कट ऑफ बघायचा, मार्क्स आपण कुठपर्यंत जाऊ शकतो ते बघायचं, पैशांच्या पण लिमिट्स बघायचं आणि मग प्रेफरन्स फॉर्म भरायचा. पण इथं लिमिट नाही आहे की एवढेच प्रेफरन्सेस तुम्ही टाकू शकता, नाही. प्रेफरन्सेस तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे एडिट करू शकता. तुम्हाला गव्हर्नमेंट पाहिजेत गव्हर्नमेंट टाकू शकता, नंतर प्रायव्हेट पाहिजेत प्रायव्हेट टाकू शकता. आता MBBS BDSचा पहिल्यांदा प्रेफरन्स फॉर्म आहे. एखाद्या विद्यार्थ्याला वाटू शकतं की नाही मला MBBS नाही करायचं, मला BDS करायचं आहे, त्यानं BDS वरती टाकले, चालू शकतं, काही हरकत नाही. प्रेफरन्सेस तुम्ही तुमच्या प्रमाणे शफल करायचे आहेत, हा तुमचा चॉईस आहे. तुम्ही स्टेटला सांगताय की हा माझा चॉईस आहे. सो तिथं तुम्ही त्याच पद्धतीनं तुम्हाला जसे वाटेल तसे भरू शकता. पहिलं 1 आणि जास्तीत जास्त 300. दुसरं प्रेफरन्स फॉर्म म्हणजे काय असणार आहे की कॉलेजचं नाव दिसणार नाही की हां मला पहिल्यांदा सेट GS टाकायचं आहे, टिक मार्क करा, दुसरं BJ करायचं टिक मार्क करा, तिसरं टोपीवाला करा टिक मार्क करा, नाही. हे 4 डिजिटचा कोड आहे. हा कोड तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये मिळून जातात. सगळ्या कॉलेजेसचे सगळे कोड डिक्लेअर केले जातात की हा कोड आहे 1101, हा ग्रँड मेडिकल कॉलेजचा कोड आहे 1103, सेट GS मेडिकल कॉलेजचा कोड आहे 1132, हा RCSM कोल्हापूरचा कोड आहे. हे कोड डिक्लेअर केले जातात इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये आणि त्यानुसार मग त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आणलं जातं. हा कोड टाकायचा असतो जेणेकरून तुम्हाला तो प्रेफरन्स टाकता येतो. सो कोड सगळ्यात महत्त्वाचं काय, 4 डिजिटचा कोड. आता हा 4 डिजिटचा कोड कशा पद्धतीने असतो त्यात गंमत तुम्हाला सांगतोय काय, सॉरी या कोडमध्ये तुम्हाला थोडी ॲडिशनल माहिती देऊन ठेवतो. ॲडिशनल माहिती कशा आहे तर 1 न सुरुवात होणारे कोड हे MBBSचे असतात. 2 न सुरुवात होणारे कोर्सेस कोड हे BDSचे असतात. 3 न सुरुवात होणारे कोर्सेस हे BMSचे असतात. 4 न सुरुवात होणारे कोर्सेस ऑब्विसली BHMSचे असतात. 5 न सुरुवात होणारे कोर्स हे BUMSचे असतात. 6 न सुरुवात होणारे BPTHचे असतात. लक्षात आलं? म्हणजे 3 न एखादा कोड चालू होत आहे 3101 तर तो BMSचं कॉलेज आहे. 4 न सुरुवात होत आहे तर तो BHMSचं कॉलेज आहे. 2 न सुरुवात होत आहे 2101 2102 तर ते BDSचं कॉलेज आहे आणि 1 न स्टार्ट होत आहे तर ते MBBSचं कॉलेज आहे. हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला चूक नाही होणार. एखादा कॉलेज विद्यार्थ्यानं चुकून 2102 टाकलं पहिल्या नंबरला म्हणजे त्याला ऍक्च्युली करायचं नव्हतं BDS पण MBBS म्हणून त्याने तो कोड टाकला तर 2 टाकलं म्हणजे तो BDSचा कोड आहे. हे लक्षात ठेवायचं. हा 4 डिजिटचा कोड आहे. आता या 4 डिजिटमध्ये सफिक्स तुम्हाला एक सिलेक्ट करावं लागतं. ते सफिक्स S किंवा N असतं. म्हणजे आपण बघितलं मगाशी की आपल्याला 3 टाईपच्या रजिस्ट्रेशन फीज आपण भरल्या, 3 टाईपच्या भरू शकतो. 1,000 रुपये, 5,000 रुपये, 6,000 रुपये. या 3 टाईपच्या रजिस्ट्रेशन फीजमध्ये तुम्हाला S म्हणजे स्टेट कोटा, N म्हणजे NRI कोटा सिलेक्ट करता येतो. म्हणजे 5,000 रुपये तुम्ही भरलाय तर तुम्ही N टाकू शकता. 1,000 रुपये भरलाय तर तुम्ही स्टेट कोटा S टाकू शकता. सो S फॉर स्टेट कोटा आहे, N फॉर NRI कोटा आहे. लक्षात घ्या. म्हणजे कोड असताना इथं दिला आहे सॅम्पल कोड 1101S म्हणजे सॉरी ग्रँट मेडिकल कॉलेज स्टेट कोटा. 1118 वसंतराव पवार मेडिकल कॉलेज स्टेट कोटा. 1118N वसंतराव पवार मेडिकल कॉलेज NRI कोटा. आता S आणि N मध्ये बेसिक फरक काय तर S फॉर स्टेट कोटा, N फॉर NRI कोटा. स्टेट कोटाची फी वसंतराव पवारची 8 लाख असू शकते आणि 1118N म्हणजे NRI कोट्याची 8 लाखांच्या 5 पट असू शकते. त्यामुळे N टाकताना कंपल्सरी विचार करायचा N टाकायचं की नाही, किंबहुना हा विचार करताना N टाकायचं का नाही टाकायचं हे पॅरेंट्सलाच विचारायचं. कारण तुमच्या फीज प्रायव्हेट कॉलेजच्या डायरेक्ट 5 पट होणार आहे कारण ती NRI कोट्याची सीट आहे. म्हणून S आणि N हे सफिक्स निवडताना खूप विचार करून सफिक्स निवडायचं. आणि हे सफिक्स कुठं टाकायचं आहे? सफिक्स म्हणजे काय? प्रेफिक्स म्हणजे त्या डिजिटच्या अगोदर लागणारं अक्षर आणि सफिक्स म्हणजे त्या डिजिटच्या नंतर लागणारं अक्षर. सो नंतर हे S आणि N निवडायचं. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट सगळ्यात, वन्स चॉईसेस आर फिल्ड कॅनॉट बी डिडेड इन फर्दर राऊंड्स.
एकदा चॉईसेस भरले तर त्या पूर्ण सगळ्या मॉपअप राऊंड पर्यंत चॉईसेस तेच राहणार आहेत, ते एडिट करता येणार नाहीत. लक्षात घ्या, एकदा भरलेले चॉईसेस परत एडिट करता येणार नाहीत. त्यामुळे एकदाच विचार करायचा, पूर्ण विचार करायचा, व्यवस्थित विचार करायचा, जो काही विचार करायचा तो परत तो एडिट करता येणार नाही. जरी एखादं कॉलेज वाढलं तरी ते काय करतात, कॉलेजचा कोड देतात, कॉलेज तुम्ही कुठंतरी मध्ये टाकू शकता, बाकीचे प्रेफरन्सेस तुम्ही एडिट नाही करू शकत. त्यामुळे कुठल्याही केसमध्ये तुम्हाला तो प्रेफरन्स फॉर्म एडिट नाही करता. त्यामुळे एकदाच भरायचा, व्यवस्थित विचार करून भरायचा. दुसरं, इफ स्टुडंट एनी वॉन्ट टू डिलीट एनी प्रेफरन्स, म्हणजे एखादा चॉईस आहे, तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म भरताना बरं का, प्रेफरन्स फॉर्म तुम्ही भरताय आणि तुम्हाला एखादा चॉईस वाटला की हा डिलीट करायचा आहे, हा इथं नको होता, तर तुम्ही काय करायचं, सिम्पली तो सिलेक्ट करायचा चॉईस आणि तिथं NA टाकायचं, नॉट ॲप्लिकेबल, तुम्ही तो डिलीट करू शकता. अशा पद्धतीने ती प्रोसेस असणार. स्टुडंट कॅनॉट द चेंज द, म्हणजे पूर्ण प्रोसेस होईपर्यंत तुम्ही हा प्रेफरन्स फॉर्म एडिट करू शकणार नाही. म्हणजे बेसिक गोष्ट काय, इथं एक ते कमीत कमी एक, जास्तीत जास्त 300 प्रेफरन्सेस तुम्ही टाकू शकता. प्रेफरन्सेस टाकताना 4 डिजिटचा कोड असणार आहे, त्याच्या पुढं म्हणजे सफिक्स S किंवा N टाकू शकता. स्टेट, S फॉर स्टेट कोटा, N फॉर NRI कोटा. एकदा भरलेला फॉर्म परत एडिट करता येणार नाही. एवढ्या बेसिक गोष्टी प्रेफरन्स फॉर्मच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवाव्यात. याच्यामध्ये अजून काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण बोलूच. आता अलॉटमेंट प्रोसिजर एक्झॅक्ट कशी असणार आहे, कशा पद्धतीने अलॉटमेंट होणार आहे, प्रेफरन्सेसचा कसा विचार केला जाईल, हे या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलंय. एक तर पहिलं म्हणजे याच्यामध्ये 4 मेन आधारावर याचा विचार होणार आहे. पहिला SML स्टेट मेरिट लिस्ट, दुसरं वॅकन्सी, तिसरं कॅटेगरी, चौथं प्रेफरन्सेस. प्रेफरन्सेसचा विचार शेवटी आहे. बघा, काही विद्यार्थी काय म्हणतात की 2 विद्यार्थ्यांनी सारखे प्रेफरन्सेस जर टाकले असेल तर त्या विद्यार्थ्यांचे कसे अलॉटमेंट होणार, तर ज्याचा स्टेट मेरिट लिस्ट चांगला आहे, ज्याचे मार्क्स चांगले आहेत त्यालाच ऑब्व्हियसली मिळणार चांगलं कॉलेज. ज्याचा स्टेट मेरिट लिस्ट चांगला आहे, त्याने चांगले प्रेफरन्सेस भरलेत म्हणून त्याला नाही मिळणार. त्यामुळे प्रेफरन्सेसचा विचार शेवटी आहे. अगोदर विचार करताना SMLचाच विचार केला जाणार. आणि SML काय आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याचा युनिक आहे, वेगळा आहे. त्यामुळे SML नुसार त्या विद्यार्थ्यांची अलॉटमेंट केली जाईल. आता अलॉटमेंट होणार या 4 मुख्य गोष्टींचा विचार होईल. आता याच्यामध्ये तुमचे प्रेफरन्सेस समजा अशा पद्धतीनं आहेत. पहिला आहे माझा प्रेफरन्स स्टेट GS, दुसरा आहे लोकमान्य टिळक, तिसरा ग्रँट, चौथा BJ, 5वा टोपीवाला, 6वा राजीव गांधी, 7वा डॉक्टर वैशंपायन सोलापूर, 8वा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज, 9वा RCSM कोल्हापूर, 10वा भाऊसाहेब हिरे धुळे. असे 10 प्रेफरन्सेस मी टाकले. मला कॉन्फिडन्स आहे माझा स्टेट मेरिट लिस्ट चांगला आहे, मला मिळणार आहे 10 म्हणून 10च प्रेफरन्सेस मी टाकले. आता पहिल्यांदा काय होईल, स्टेट मेरिट लिस्ट या 4ही गोष्टींचा विचार करून पहिल्यांदा त्या विद्यार्थ्याला पहिल्यापासून सगळे प्रेफरन्सेस चेक केले जातील. इथं प्रेफरन्सेस चेक करताना पहिल्यापासून पहिला म्हणजे माझा बेस्ट पॉसिबिलिटी आहे, म्हणजे पहिला म्हणजे मला सगळ्यात पहिल्यांदा पाहिजेच, हे पाहिजे कॉलेज, अशा पद्धतीचं पहिला असतो. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा पद्धतीनं 1, 2, 3, 4, 5, 6 अशा सिक्वेन्सनं ही कॉलेजेस चेक केली जाणार आहेत. पहिलं नाही मिळत आहे दुसरं, दुसरं नाही मिळत आहे तिसरं, तिसरं नाही मिळत आहे चौथं, चौथं नाही मिळत आहे पाचवं, पाचवं नाही सहावं, सहावं नाही सातवं, सातवं नाही आठवं, आठवं नाही नववं. हा यस, इथं या विद्यार्थ्याचा स्टेट मेरिट लिस्ट मॅच होतोय, इथं वॅकन्सी आहे, इथं याच्या कॅटेगरीनुसार सीट अवेलेबल आहे आणि याच्या प्रेफरन्सेसमध्ये 9 नंबरला RCSM कोल्हापूर आहे. तर यस, अलॉट. मग अशा विद्यार्थ्याला RCSM कोल्हापूरचं कॉलेज मिळेल, त्याला अलॉटेड कॉलेज पहिल्या राऊंडला RCSM मेडिकल कॉलेज कोल्हापूर अलॉट होईल. डन. पहिल्या राऊंडला या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं. आता काय, तर आता हा विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये जाईल, त्या कॉलेजमध्ये सीट घेईल आणि तो दुसऱ्या राऊंडला जाईल. आता कॉलेजमध्ये जाऊन काय करायचं मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगतो. पहिल्यांदा हे सांगतो की दुसऱ्या राऊंडला काय होतं. आता या विद्यार्थ्याला मिळालं कुठलं, RCSM गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर. आता काय होईल, तो दुसऱ्या राऊंडला जाईल. दुसऱ्या राऊंडला त्यानं कॉलेज घेतलं तर तो दुसऱ्या राऊंडला जाईल. दुसऱ्या राऊंडला गेला, त्याला प्रेफरन्स फॉर्म एडिट नाही करता आला, त्यानं प्रेफरन्सेस आहे तसेच टाकलेत. 9 नंबरचा त्याचा प्रेफरन्स आहे. आता काही मुलं काय विचार करतात, आता 9 नंबर पासून मला उलटा विचार करणार, म्हणजे पहिल्यांदा विचार करणार मिरजचा, दुसरा विचार करणार सोलापूरचा, आणि मला सर मिरज नको आहे. असं नाही, खालून वर विचार होणार नाही, वरून खालीच परत विचार होणार आहे. परत तुमचा पहिला सेट GSचा विचार होणार, दुसरा लोकमान्य, तिसरा ग्रँट, चौथा BJ. या केसमध्ये BJला ऍडमिशन मिळालं तर अलॉटेड कॉलेज BJ येईल, त्या केसमध्ये तुमची ही सीट जाईल.
कोल्हापूरची तुमची सीट दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली जाईल आणि तुम्हाला बीजे मेडिकल कॉलेज अलॉट होईल. आता असं झाल्यामुळं इथं काय झालं की अपग्रेडेशन झालं आणि या प्रोसेसमध्ये अपग्रेडेशन कंपल्सरी आहे. तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये ते अपग्रेडेशन स्वीकारावंच लागेल. तुम्ही असं म्हटला की सर नाही मला बीजे मेडिकल कॉलेज नको आहे, मला पुणे लांब पडतं, मी कोल्हापुरातला आहे, मला कोल्हापूरच पाहिजे. नाही, कोल्हापूर तुम्हाला घेता येणार नाही, कारण तुमच्या चॉईसमध्ये 4 नंबरला तुम्ही बीजे कशाला टाकायचं. मग तुम्ही 4 नंबरलाच कोल्हापूर का टाकलं नाही. चॉईसेस देताना तुमची इच्छा होती, तुमच्या पद्धतीने चॉईसेस दिलेत, तर हे चॉईसेस स्वीकारावे लागतील, अपग्रेडेशन स्वीकारावं लागेल. त्यामुळे वरती कॉलेजेस टाकताना नेहमी चांगले कॉलेजेस जिथं जायचं तीच कॉलेजेस टाकायचे. वरती कॉलेज असताना नको असणारे कॉलेज नाही टाकायचे. म्हणजे वरती समजा नाही जायचं गोंदियाला आणि वरती गोंदिया टाकलं आणि मी आलं गोंदिया, तर घ्यावं लागेल. म्हणून काळजी काय घ्यायची, वरून खाली सिक्वेन्स चेक होणार आहे. अशा पद्धतीनं हा प्रेफरन्स फॉर्म चेक होणार आहे. आता समजा मला कॉलेज मिळालं, मी मगाशी सांगितली ती प्रोसेस की कॉलेज मिळाल्यानंतर काय आहे. तर कॉलेज मिळाल्यानंतर पहिल्यांदा रिझल्ट लागल्यानंतर काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा त्या कॉलेजची वेबसाईट बघायची. त्या कॉलेजच्या वेबसाईटवर सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. त्या गोष्टींमध्ये समजा वेबसाईट बघितली तुम्ही, वेबसाईटवर तुम्हाला PDF दिसणार आहे की त्या PDFमध्ये त्या कॉलेजचं कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर दिसेल. त्या फी स्ट्रक्चर इथं दिलं आहे तुम्हाला बघा. BKL वालावलकरची 2021-22ची जी ॲडमिशन प्रोसेस झाली ती BKL वालावलकरची ही PDF आहे फी स्ट्रक्चरची. आता BKL वालावलकरचे कॅटेगरी वाईज त्यांनी दिलं की ओपन कॅटेगरीनं किती फी आणायची आहे, तर 12,20,000 फी आणायची आहे. EWSनं EBCनं 6,77,000, OBC कॅटेगरीनं 7,29,000, VJ NTSBCनं 2,38,000, SC STनं 1,35,000, NRI वाल्यांनी 55 लाख रुपये घेऊन यायचे. तर यांनी फी स्ट्रक्चर हे PDFच्या स्वरूपात दिलंय आणि त्याच्या बरोबरीने तिथं त्यांनी काय दिलंय, तर कुणाच्या नावाने DD काढून आणायचा आहे. 2 separate demand draft should be drawn from a nationalized bank or a scheduled commercial bank in a favor of SVJCTS BKL वालावलकर रूरल मेडिकल कॉलेज पेएबल ॲट सावर्डे चिपळूण. एवढे डिटेल्स हे कॉलेज देणार आहे. तुम्हाला त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जायचं आहे, ही PDF बघायची आहे. PDFमधून ते कॉलेजचं कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो त्या कॅटेगरीच्या फीज काढायच्या आहेत. तो डिमांड ड्राफ्ट बँकेत जायचा, आपल्या बँकेतनं हा डिमांड ड्राफ्ट तयार करायचा. RTGS NEFT चेक, नेट बँकिंग, फोनपे, गुगल पे, अमेझॉन पे काही चालणार नाही. करायचं काय, DD डिमांड ड्राफ्ट. डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे आणि त्या कॉलेजमध्ये व्हिजिट करायचं विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स, विथ त्या सगळ्या डॉक्युमेंट्सचा एक ट्रू कॉपीचा सेट. हे सगळं घेऊन हा DD घ्यायचा, हे सगळे डॉक्युमेंट्स घ्यायचे, त्या कॉलेजमध्ये थेट जायचं, कॉलेजला ते डॉक्युमेंट्स दाखवायचे. कॉलेज काय करणार, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स बघणार आहेत का व्यवस्थित, सगळे डॉक्युमेंट्स चेक करणार, तुमचा DD घेणार आणि तुम्हाला ॲडमिशन देणार. आता कॉलेजमध्ये गेल्यावर पहिला राऊंडचा निकाल झाला आहे, तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्ही गेला, कॉलेजनं तुम्हाला तुमचं सगळी प्रोसेस झाल्या, मग कॉलेज तुम्हाला एक प्रश्न विचारेल. तो प्रश्न काय असेल की तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे का. स्टेटस रिटेन्शन म्हणजे काय, तर एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालं आणि त्याला तेच कॉलेज पाहिजे असेल तर त्याच केसमध्ये त्या विद्यार्थ्यानं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला पाहिजे. स्टेटस रिटेन्शन म्हणजे तुमचा स्टेटस रिटेन करणं, या नावातच सगळं काही आहे. तेच कॉलेज जे मला मिळाले तेच मला पाहिजे कसल्याही परिस्थितीत, त्यावेळीस तो फॉर्म भरायचा आहे. अन्यथा स्टेटस रिटेन्शनचं कंपल्शन नाही. परत एकदा सांगतो, स्टेटस रिटेन्शन भरणं हे कंपल्सरी नाही. जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज तेच पाहिजे असेल तर आणि तरच रिटेन्शन भरा, अन्यथा भरू नका. तुम्ही स्टेटस रिटेन्शन भरला नाही तर ऑटोमॅटिकली तुम्ही सेकंड राऊंडला जा, काहीच करावं लागणार नाही. प्रेफरन्स फॉर्म परत भरायचा का नाही भरायचा, तुम्ही ऑलरेडी त्या कॉलेजमध्ये सगळ्या डिटेल्स दिले, डॉक्युमेंट दिले, पैसे त्या कॉलेजचा DD भरला आहे. पण हे करायला पाहिजे. हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही एंटायर ॲडमिशन प्रोसेसमधून बाद होणार आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालं तर त्यानं त्या कॉलेजमध्ये गेलंच पाहिजे. जर तो कॉलेजमध्ये जात नसेल तर तो पूर्ण प्रोसेसमधनं आउट होणार. त्यामुळे ही काळजी घ्यायची की त्या कॉलेजमध्ये जायचं, सगळे प्रोसेस करायचे आणि मग पुढच्या राऊंडला जाणार. आता हे झालं पहिल्या राऊंड. दुसऱ्या राऊंडला काय होणार आहे, समजा एखादा विद्यार्थी दुसऱ्या राऊंडला गेला तर दुसऱ्या राऊंडला काय आहे, तर पहिल्यांदा या 3 केसेसमध्ये आपण याचा विचार करू. पहिली केस काय आहे, स्टुडंट हू गॉट बेटरमेंट. सेकंड राऊंडचा रिझल्ट लागला, मला पहिल्या राऊंडला मिळालं होतं कोल्हापूरचं कॉलेज, दुसऱ्या राऊंडला मिळाला मला मिरजचा कॉलेज, म्हणजे माझ्या कॉलेजचं अपग्रेडेशन झालं. अपग्रेडेशन झालं तर काय करणार आहे,
मी कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये जाऊन ऑलरेडी त्यांच्या फीज भरलेल्या, त्यांच्याकडे माझ्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, तर मी पहिल्यांदा त्या कॉलेजमध्ये जाणार, त्यांच्याकडून माझ्या फीज परत घेणार, म्हणजे त्यांनी DD आहे तसा ठेवलेला असणार माझा, तो DD मी परत घेणार, मी त्यांच्याकडून माझे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेणार, कॅन्सलेशनचा एक छोटा फॉर्म भरणार आणि मग मी परत मिरज मेडिकलच्या वेबसाईटवर जाणार, परत मी तीच प्रोसिजर करणार, ती PDF बघणार, त्या PDF मिरज मेडिकलच्या फीज काय आहेत बघणार, कुणाच्या नावाने DD काढायचा तो बघणार, त्या DD काढणार, तो पहिला DD मी कोल्हापूरचा क्रॅश करणार, म्हणजे तो कॅन्सल करणार, नवीन DD काढणार, नवीन सगळे डॉक्युमेंट्स परत घेणार, मिरज मेडिकलमध्ये जाणार, डॉक्युमेंट्स दाखवणार आणि DDच्या थ्रू प्रोसिजर करणार, म्हणजे ॲडमिशन घेणार. असं करावं लागेल तुम्हाला प्रत्येक राऊंडच्या रिझल्ट नंतर. नवीन कॉलेज अलॉट झालं, पहिल्या कॉलेजमध्ये जा, पहिल्या कॉलेजमधून सगळे डिटेल्स परत घ्या, नवीन कॉलेजच्या नावाने डिटेल्स तयार करा आणि नवीन कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्या. हे झालं कुणासाठी, ज्याला अलॉटमेंट म्हणजे बेटरमेंट मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट नाही मिळालं त्यांचं काय, म्हणजे मला कोल्हापूर होतं पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला काहीच अपग्रेडेशन झालं नाही, कोल्हापूरच राहिलं, काहीच करण्याची आवश्यकता नाही, कारण तुमचे ऑलरेडी डॉक्युमेंट्स तिथे आहेत, ऑलरेडी तुम्ही DD दिला आहे, त्यामुळे तिथं करण्याची आवश्यकता नाही. आणि कुठल्याही एखाद्या विद्यार्थ्याला दुर्दैवानं कुठलीच सीट मिळाली, काय करायचं आहे, काहीच करायचं नाही, कारण प्रेफरन्स फॉर्म ऑलरेडी भरला आहे, दुसरं काहीच करू शकत. सो निवांत राहायचं. परत मी इथं काय म्हटलं की स्टेटस रिटेन्शन, इथं परत एकदा सांगतो की स्टेटस रिटेन्शन हे कंपल्सरी नाही. जर स्टेटस रिटेन्शन भरला तुम्ही तर तुम्ही पुढच्या राऊंडला एलिजिबल नाही, जे मिळालंय कॉलेज तेच तुमचं कन्फर्म होणार. एवढ्या गोष्टी रिटेन्शन फॉर्मच्या बाबतीत लागू होतात, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं हा सेकंड राऊंड असणार आहे. याच्यानंतर राऊंड येईल मॉप अप राऊंड. आता गेल्या 5-6 वर्षांपूर्वी असं होतं की पुण्याच्या कॉलेजमध्ये BJ मेडिकलमध्ये काही कॉलेजेसचे टेबल लागलेले असायचे आणि तिथं तो मॉपअप राऊंड व्हायचा, जो फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवर त्या सीट्स दिल्या जायच्या आणि त्याच्यामधनं अनेक लोकांना ॲडमिशन्स मिळायचे. मग कुठलं तरी कोणतरी म्हणतं की मला असं असं मिळालेलं ॲडमिशन, मग तुम्ही पण असं हवा, मॉपअप राऊंडला ॲडमिशन्स होतात वगैरे वगैरे, अशा भरपूर मिसकन्सेप्शन्स मॉपअप राऊंडच्या बाबतीत आहे. मॉपअप म्हणजे काय, तर मॉपअप म्हणजे झाडून काढणे बेसिकली, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये सीट राहिलाच नाही पाहिजेत असं गव्हर्नमेंटची अपेक्षा आहे, पण त्यातनं पण जर सीट वॅकंट राहिल्या तर आपण मॉपअप राऊंडच्या माध्यमातून त्या भरू. तर पहिली गोष्ट म्हणजे मॉपअप राऊंड ऑफलाईन होणार नाही, मॉपअप राऊंड होईल ऑनलाईन. तुम्ही जे भरलेले प्रेफरन्सेस आहेत त्याच प्रेफरन्सेसवर मॉपअप राऊंड होईल, तिथं मॉपअप राऊंड दुसरा होणार नाही, मॉपअप राऊंड ऑफलाईन होणार नाही, त्यासाठी वेगळे प्रेफरन्सेस मागवले जाणार नाही. जे प्रेफरन्सेस तुम्ही भरले होते तेच प्रेफरन्सेस कंटिन्यू मॉपअप राऊंडसाठी होतील. आता मिसकन्सेप्शन काय आहे की इझिली ॲडमिशन मिळतं, ऑर्डिनरी राऊंड सारखा नसतो, मॉपअप राऊंड ऑफलाईन होतो, तर असं काही नाही. जसा फर्स्ट सेकंड राऊंड असणार आहे त्याच पद्धतीनंच मॉपअप राऊंड असणार आहे, वेगळं इथं काहीच नसणार आहे. मॉपअप राऊंडला कोण एलिजिबल आहे, ज्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही, जो विद्यार्थ्याने प्रेफरन्सेस म्हणजे त्याने प्रेफरन्सेस ऑलरेडी टाकलेच असतील, स्टेटस रिटेन्शन ज्यानं भरलेलं नाही, ज्यानं त्या कॉलेजची प्रोसिजर कंप्लीट केली व्यवस्थित, तो मॉपअप राऊंडला एलिजिबल आहे, त्याला वेगळं काहीच करावं लागणार नाही. एलिजिबल कोण नाही, जर एखाद्या विद्यार्थ्यानं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला असेल तर तो एलिजिबल नाही. जर एखाद्या विद्यार्थ्यानं एखादं कॉलेज मिळालंय पहिल्या राऊंडला सेकंड राऊंडला तर त्या कॉलेजवर तो फिरकलाच नाही तर तो एलिजिबल नाही, कारण तो त्यानं ॲडमिशन घेतलेलं नाही, तो प्रोसेसमधनं आउट आहे, तर तो मॉपअप राऊंडला एलिजिबल नाही. त्यामुळे मॉपअप राऊंड ह्याच्यातल्या मिसकन्सेप्शन डोक्यातनं काढून टाका. मॉपअप राऊंड प्लेन ऑनलाईन राऊंड आहे. आता राहतो कुठला एक राऊंड, तो म्हणजे स्पॉट राऊंड. हा स्पॉट राऊंड काय, तर प्रायव्हेट कॉलेजला जर सीट राहिल्या मॉपअप राऊंड नंतर सुद्धा तर स्पॉट राऊंड होतो. आता हा स्पॉट राऊंड कसा असतो, तर या स्पॉट राऊंडमध्ये महासीईटीच्या वेबसाईटवर नोटीस येतं आणि त्या नोटीसमध्ये नंबर ऑफ कॉलेजेस आणि कुठल्या कुठल्या जागा वॅकंट आहेत त्याचं एक नोटीस येतं. त्या वॅकंट जागा कॅटेगरीच्या कुठल्या आहेत त्या दिसतात आणि तुम्हाला एक वेळ दिली जाते की या 4 दिवसांमध्ये तुम्ही या कॉलेजेसमध्ये जा आणि या कॉलेजेसमध्ये तुम्ही एक ऑफलाईन ॲप्लिकेशन द्या की त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचं नाव मेन्शन करा, तुमचे रँक मेन्शन करा, तुमचा मार्क्स मेन्शन करा आणि तिथे जे विद्यार्थी येतील त्यांच्यामधल्या विद्यार्थ्यांनुसार तुम्हाला ॲडमिशन दिलं जाईल. हा स्पॉट राऊंड हा प्रायव्हेट कॉलेजला होईल, गव्हर्नमेंट कॉलेजला स्पॉट राऊंड होणार नाही. इन अ केस मॉपअप राऊंड 1 झाला आणि मॉपअप राऊंड 1 मध्ये सुद्धा सीट वॅकंट राहिल्या तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी मॉपअप राऊंड 2 होईल. गव्हर्नमेंट कॉलेजसाठी मॉपअप राऊंड 2 झाला, जागा वॅकंट राहिल्या, मॉपअप राऊंड 3 होईल, जागा वॅकंट राहिल्या, मॉपअप राऊंड 4 होईल. स्पॉट राऊंड पर्यंत येणार नाही. स्पॉट राऊंड कोणासाठी होईल, फक्त प्रायव्हेट कॉलेजसाठी. त्या कॉलेजवर जायचं, तुम्हाला एक ऑफलाईन ॲप्लिकेशन द्यायचं आहे आणि ऑफलाईन ॲप्लिकेशन देऊन तो स्पॉट राऊंड होणार आहे. मग ते कॉलेज किती विद्यार्थी त्यांच्याकडे आले होते, त्यातल्या कुणाला सीट मिळाल्या आणि कोण वेटिंगला आहे
या सगळ्या गोष्टींची लिस्ट त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केली, महासीईटीच्या नाही, त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश करेल आणि त्याच वेळी त्या विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन मिळेल. असा हा स्पॉट राऊंड आहे. असे हे 2-3 राऊंड एक मेजरली लक्षात ठेवायला पाहिजे. पहिला फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, मॉपअप राऊंड, स्पॉट राऊंड, हे 4मध्ये कन्फ्युजन्स ठेवू नका. स्पॉट राऊंड फक्त प्रायव्हेट कॉलेजसाठी होतो, गव्हर्नमेंट नाही. आता हे सगळं झालं. आता या सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, काय करायचं आहे, तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे की 4-5 वर्षांपूर्वी काय व्हायचं किंवा 2-3 वर्षांपूर्वी काय व्हायचं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अगोदर व्हायचं. म्हणजे पहिल्यांदा प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट लागायची, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं, कुठल्याही जवळच्या गव्हर्नमेंट कॉलेजवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागायची. आता काय झालं की पहिला राऊंड झाल्यानंतर कॉलेजवर जाऊनच डायरेक्ट व्हेरिफिकेशन होतं. त्यामुळं तुमचं डॉक्युमेंट्स चेक केले जात नाही. डॉक्युमेंट चेक न केल्यामुळं जर इन केस असं झालं की एखाद्या विद्यार्थ्याचं व्हॅलिडिटी नाही आणि तो कॉलेजमध्ये गेला आणि त्यानं व्हॅलिडिटी नाही असं म्हटलं तर त्याला काही मुदत दिली जाते, पण त्या मुदतीमध्ये त्यानं ते आणलं नाही तर त्याचं ॲडमिशन कॅन्सल होतं. जर तो काय झालं असतं अगोदर, जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अगोदर झालं असतं तर कदाचित त्यानं व्हॅलिडिटी नाही म्हटल्यावर त्याला स्टेट मेरिट लिस्टमधनं त्या कॅटेगरीमधनं ओपन कॅटेगरीमधनं पाठवलं असतं. म्हणजे त्याचे ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस तरी थोडे लो झाले असते पण मिळालं असतं. या केसमध्ये काय होतं की ॲडमिशनच कॅन्सल होतं डायरेक्ट. त्यामुळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. त्यामुळं आत्ता आपल्याला स्वतःला व्यवस्थित राहणं, स्वतःचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही कुणावरही अवलंबून राहू नका. कॉलेजनं असं केलं, कॉलेजनं चुकीचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले, असं करायचं नाही. आपण आपले डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवणं ही आपली जबाबदारी. म्हणून डॉक्युमेंट्स कुठले आहेत ते समजून घेऊ आपण. सगळ्यात पहिल्यांदा ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरी पहिलं म्हणजे सगळ्यांना मला पण माहिती आहे किंवा तुम्हालाही कळतं की तुम्हाला नीटच्या परीक्षेला बसता येतं कारण तुमच्याकडे ॲडमिट कार्ड असतं. तुम्हाला ॲडमिट कार्ड असल्याशिवाय तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. ॲडमिट कार्ड कधी येईल, ज्यावेळी तुम्ही फॉर्म भराल त्यावेळी तुमच्याकडे ॲडमिट कार्ड येईल. फॉर्म भरला नाही तर तुमच्याकडे ॲडमिट कार्ड येणार नाही आणि परीक्षा दिलं नाही तर तुमच्याकडे रिझल्ट येणार नाही. पण हे सगळं आपल्याला कळतं, पण ॲडमिशन प्रोसेसला मात्र कन्फर्मेशन पेज कंपल्सरी. म्हणजे तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरला त्याचं पेज पाहिजे तुमच्याकडे, काही का असेल. दुसरं ॲडमिट कार्ड, तुम्ही परीक्षेला कसा बसला, ॲडमिट कार्ड पाहिजे. तिसरं नीटचा रिझल्ट प्रिंटआउट पाहिजे. ह्या 3 गोष्टी पहिल्यांदा तर कंपल्सरी तुमच्याकडे पाहिजेतच. त्यानंतर आहे कॉपी ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल्ड ऑन mahacet.org. सगळ्यात पहिला आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरला आहे त्याची कॉपी मी मगाशी म्हटलं होतं जपून ठेवा, ती कॉपी आपल्याला इथं लागणार. त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट. आता 10वीच्या सर्टिफिकेटच्या बाबतीत तर खूप घोळ असतात. काय घोळ असतात तर CBSEचा विद्यार्थी, स्टेट बोर्डाचा विद्यार्थी, स्टेट बोर्डाचे विद्यार्थी पहिल्यांदा लक्षात ठेवा, जे महाराष्ट्र स्टेट बोर्डामधनं परीक्षा पास करतात 10वीची, त्यांच्याकडे एक सर्टिफिकेट येतं, एक मार्कशीट येतं आणि एक सर्टिफिकेट येतं. मार्कशीट म्हणजे त्यांचं गुणपत्रक असतं आणि सर्टिफिकेट म्हणजे त्यांचं प्रमाणपत्र असतं. गुणपत्रकावर, मार्कशीटवर त्यांच्या डेट ऑफ बर्थ नसते आणि सर्टिफिकेटवर त्यांच्या डेट ऑफ बर्थ असते. तुम्ही शाळेमधनं ते 2 सर्टिफिकेट आणू शकता. त्याच्यामध्ये एका डेट ऑफ बर्थ नसणार आहे, एका डेट ऑफ बर्थ असणार आहे. ते सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे. त्यामुळं सर्टिफिकेट म्हणजे ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ आहे. CBSE, ICSEच्या विद्यार्थ्यांसाठी डेट ऑफ बर्थ त्यांच्या मार्कशीटवर असतेच, त्यामुळे त्यांना वेगळं लागणार नाही, त्यांच्याकडे एकच सर्टिफिकेट असतं. स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडे मात्र 2 असतात सर्टिफिकेट लागणार. 12वीचं मार्कशीट, 12वीचा सर्टिफिकेट लागत नाही, मार्कशीट लागतं. नॅशनॅलिटी आणि स्कूल लिव्हिंग. स्कूल लिव्हिंग म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, 10वीचा, 1लीचा, 4थीचा नाही, 12वी नंतरचा शाळा सोडल्याचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. नॅशनॅलिटी म्हणजे तुम्ही या देशाचे रहिवासी आहात, ते नॅशनॅलिटी लागणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्रात ॲक्च्युली एज नॅशनॅलिटी डोमिसाईल एकच सर्टिफिकेट येतं, ते नॅशनॅलिटी डोमिसाईल तुमच्याकडं असायला पाहिजे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, जर तुमचं उत्पन्न 8 लाखांच्या आतलं असेल आणि तुम्हाला EBC क्लेम करायचं आहे तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, जे तहसीलदारांचं पाहिजे, तलाठ्यांचं हातावर लिहिलेलं नाही, तहसीलदारांचं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. आधार कार्ड अपडेटेड पाहिजे, आधार कार्ड काढून ठेवा. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये ॲनेक्सर H म्हणून असतं, ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटवर कुठल्याही डॉक्टरांची सही घ्यायची असते, त्या डॉक्टरांच्या लेटरहेडवर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट छापायचं, प्रिंटआउट करायचं आणि त्या डॉक्टरांची सही घ्यायची. एवढे डॉक्युमेंट ओपन कॅटेगरीसाठी लागतील. ओपन कॅटेगरीसाठी आता याच्यामध्ये काही मिसकन्सेप्शन अशा असतात की फिमेल कॅन्डिडेटसाठी,
ॲक्च्युली UPSC MPSCला हे होतं, पण फिमेल कॅन्डिडेटसाठी नॉन क्रिमी लेअर लागतं का, तर नाही. फिमेल कॅन्डिडेटसाठी नॉन क्रिमी लेअर लागत नाही. नॉन क्रिमी लेअर कुणाला लागतं ते सांगतो मी तुम्हाला. पुढे जाऊ. कुठल्या कॅटेगरीज आहेत? OBC, NT1, NT2, NT3, VJ, SBC. या कॅटेगरीसाठी काय लागेल, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं तर कन्फर्मेशन पेज, मगाशी सांगितलं तसं, ॲडमिट कार्ड, रिझल्ट, कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन, 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, नॅशनॅलिटी, डोमासाईल, आधार कार्ड, मेडिकल फिटनेस, याच्या बरोबरीनं कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला, कास्ट व्हॅलिडिटी, जात पडताळणी प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेअर आणि त्याच्या बरोबरीनं इन्कम सर्टिफिकेट. हे 4 डॉक्युमेंट्स कंपल्सरी या कॅटेगरीजना लागणार आहेत. OBC, NT1, NT2, NT3, SBC, VJ या कॅटेगरीजमध्ये असाल तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक असणार आहेत. याच्या पुढे जाऊ आपण. SC आणि ST, शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब्स, याच्यामध्ये सेम आहेत. नीट UG कन्फर्मेशन पेज, ॲडमिट कार्ड, रिझल्ट, कॉपी ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल्ड ऑन CET, 10th सर्टिफिकेट, 12th मार्कशीट, नॅशनॅलिटी, डोमासाईल, स्कूल लिव्हिंग, आधार कार्ड, मेडिकल फिटनेस, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी. SC आणि ST या कॅटेगरीज अशा आहेत, यांना नॉन क्रिमी लेअरची आवश्यकता नाही. नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लागणार नाही किंवा इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही. इन्कमच्या शिवाय फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागेल. या 2 गोष्टी असतील तर तुम्ही SC ST क्लेम करू शकता. असं SC ST साठी आपण बघू. ओपनमधला छोटा पार्ट असणारा EWS काय आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी काय लागतं, तर हे सेम डॉक्युमेंट्स, कन्फर्मेशन पेज, ॲडमिट कार्ड, रिझल्ट, कॉपी ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन, 10th सर्टिफिकेट, 12th मार्कशीट, नॅशनॅलिटी, डोमासाईल, आधार कार्ड, मेडिकल फिटनेस, स्टेट EWS आणि सेंट्रल EWS. खूप महत्त्वाचं आहे बरं का. राज्याचं EWS वेगळं येतं, केंद्राचं वेगळं येतं. कारण राज्याचे EWS साठीचे नॉर्म्स वेगळे आहेत आणि केंद्राचे वेगळे आहेत. त्यामुळे हे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे ठेवा, दोन्ही. आणि हे दोन्ही लवकरात लवकर काढून घ्या. आणि ह्या दोन्हीसाठी म्हणजे मार्च 2023 पर्यंतचे हे सर्टिफिकेट पाहिजे. नॉन क्रिमिलेअर पण काढताना मार्च 2023 पर्यंतचं नॉन क्रिमिलेअर तुमच्याकडे पाहिजे. आता 22 चालू आहे, म्हणजे तुमची ॲडमिशन प्रोसेस पुढच्या वर्षीपर्यंत होईल. म्हणजे 2023 पर्यंतचं ॲडमिशन प्रोसेस तुमच्याकडं हे नॉन क्रिमिलेअर किंवा EWS पाहिजे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेटसुद्धा या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त कॅटेगरी वाईज किंवा स्पेशल रिझर्वेशन वाईज तुम्हाला काय काय लागणार आहे, तर हिली एरिया सर्टिफिकेट. हिली एरिया म्हणजे डोंगरी विभाग असेल तर तुमचं एक हिली एरियाचं सर्टिफिकेट लागेल. दुसरं पॅरेंट्सचं हिली एरिया सर्टिफिकेट लागेल. पॅरेंट्सचं काढून ठेवा, कारण काही कॉलेजेस पॅरेंट्सचं हिली एरिया मागतात ऐनवेळी. मागच्या वर्षी काही विद्यार्थ्यांना मागितलं, त्यामुळे पॅरेंट्सचं पण हिली एरिया काढून ठेवा. स्टुडंटचं डोमासाईल लागेल, पॅरेंट्सचं डोमासाईल लागेल. या 4ही गोष्टी तुम्ही काढून ठेवायच्यात आणि या 4ही गोष्टी लागणार आहेत. डिफेन्स D1, D2 आणि D3 असे 3 मेजर पार्ट येतात. याच्यामध्ये डिफेन्सचं सर्टिफिकेट असतं. जे आई किंवा ज्या विद्यार्थ्याच्या आई किंवा वडील D1 मध्ये येतात, म्हणजे जे रिटायर्ड आहेत, त्यांचं सर्टिफिकेट जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाकडून मिळतं. ठीक आहे. आणि जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत त्यांचं रेजिमेंट किंवा बटालियनकडून ते सर्टिफिकेट मिळतं, डिफेन्स सर्टिफिकेट. पॅरेंट्स डोमासाईल लागेल, डिफेन्स सर्टिफिकेट लागेल आणि डिफेन्स सर्टिफिकेट मी जसं सांगितलं तसं जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाकडून एक लागेल आणि एक त्यांच्या रेजिमेंटमध्ये. जर ते ॲक्टिव्ह सर्व्हिस असतील तर त्यांच्या रेजिमेंट किंवा इन्फंट्रीकडून ते मिळेल. रिलिजियस मायनॉरिटीमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल तर रिलिजियस मायनॉरिटी सर्टिफिकेट, म्हणजे समजा एखादा विद्यार्थी रिलिजियस मायनॉरिटीशी बिलॉंग करतो, म्हणजे जैन मायनॉरिटीशी बिलॉंग करतं, तर त्याचं एक सर्टिफिकेट असतं, त्याच्या रिलिजियस प्लेसमधनं मिळतं. त्या रिलिजियस प्लेसमधनं त्याला ते सर्टिफिकेट घ्यावं लागेल. दुसरं एक ॲफिडेविट करावं लागेल की मी रिलिजियस मायनॉरिटीशी बिलॉंग करतो आणि त्याचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर तो लिहिलेला असायला पाहिजे की तो त्या रिलिजियस मायनॉरिटीचा आहे. अशा पद्धतीनं स्पेशल रिझर्वेशनमध्ये या 3 गोष्टी असतात. अशा पद्धतीनं हे डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे. डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचा पार्ट आहे, त्यामुळे डॉक्युमेंट्स लक्षात ठेवा, कारण डॉक्युमेंट्स खूप आवश्यक आहेत. आता यामध्ये मला तर असं वाटतं की मी बऱ्यापैकी सगळा पार्ट कव्हर केला. याच्यामध्ये तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की याच्यामध्ये विचारा, कमेंट बॉक्समध्ये विचारा. अजून एक छोटा मुद्दा मगाशी सांगायचा विसरला माझा, तो म्हणजे काय की EWS आणि EBC काय. EWS तुम्हाला माहिती आहे की इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. आपण सगळ्यात पहिल्यांदा गव्हर्नमेंटच्या रिझर्वेशन पॉलिसीमध्ये बघितलं की 10% रिझर्वेशन आहे, पण प्रायव्हेटमध्ये 10% रिझर्वेशन नाही. प्रायव्हेटमध्ये EBC आहे. EBC काय आहे तर EBC रिझर्वेशन नाही, पण EBC अंडर तुम्हाला फीजमध्ये सवलत मिळू शकते. मगाशी आपण जे बघितलं BKL वालावलकरमध्ये EBCचा कॉलम वेगळा होता. म्हणजे जर तुमचं उत्पन्न 8 लाखांच्या आतलं असेल
तर अशा विद्यार्थ्यांसाठी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणून एक सवलत मिळते, त्याच्या अंडर त्यांच्या फीजमध्ये कमी होऊ शकतं, ट्युशन फीच्या 50% फी माफ होऊ शकते. त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यांचं असणं बंधनकारक आहे. इन्कम सर्टिफिकेट काढा, हे पहिली गोष्ट. आता अजून काही मुद्दे राहिले असतील तर कट ऑफ डेट. हां, एक्झॅक्टली, कट ऑफ डेट काय असते? कट ऑफ डेट काय आहे? कट ऑफ डेट म्हणजे अशी एक दिनांक आहे की या दिनांकानंतर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करू शकत नाही. जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करत असाल तर तुम्हाला ती पेनल्टी भरावी लागते. ही कट ऑफ डेट इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये येते किंवा त्या ड्यू कोर्सेसमध्ये किंवा प्रोसेसमध्ये तुम्हाला कळवली जाते. MBBSची वेगळी असते, BDSची वेगळी असते, BMSची वेगळी असते. ही कट ऑफ डेट ज्यावेळी चालू होईल, म्हणजे एखादी कट ऑफ डेट डिक्लेअर झाली, कट ऑफ डेट डिक्लेअर झाली म्हणजे काय, त्या कट ऑफ डेटच्या आतच तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करता येतं. कट ऑफ डेट नंतर एखाद्या विद्यार्थ्याचं MBBSचं ॲडमिशन आहे, तर तो कट ऑफ डेट नंतर म्हटला की नाही मला ॲडमिशन कॅन्सल करायचं, तर कट ऑफ डेट नंतर जर ते ॲडमिशन कॅन्सल झालं तर त्या कॉलेजला ती जागा भरण्यासाठी कुठलाही राऊंड नसतो. मग कॉलेज काय करतं, तर कर कॅन्सल बाबा, 4.5 वर्षांची फीस भर आणि 10 लाख रुपये पेनल्टी भर. अशा पद्धतीनं पेनल्टी लावली जाते. त्यामुळे कट ऑफ डेट हे सगळ्यात महत्त्वाचे काय, कट ऑफ डेटच्या अगोदर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करू शकता, नंतर तुम्हाला चान्स नाही कॅन्सल करायला. त्यानंतर लास्ट इयर स्कोअर व्हॅलिड आहे का? मागच्या वर्षीचा स्कोअर, काही विद्यार्थ्यांचं असं होतं की रिपीट करतात, दुर्दैवानं त्यांचे मार्क्स कमी येतात आणि मार्क्स कमी आल्यामुळे त्यांना या वर्षीच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट नाही करतात. मग मागच्या वर्षी चांगले मार्क्स होते असं वाटतं, मग मागच्या वर्षीचे मार्क्सवर यावर्षी ॲडमिशन होतं तर शक्य नाही. मागच्या वर्षीचे मार्क्स मागच्या वर्षी गेले, यावर्षी मार्क्स यावर्षी जे काय असतील ते कौल मानायचं आणि चालायचं. याच्या पुढं काय, व्हॉट इज अ टेंटेटिव्ह कॅटेगरी फी स्ट्रक्चर? फी स्ट्रक्चर काय असतं, तर MBBSचा विचार केला तर MBBSचं गव्हर्नमेंटचं फी स्ट्रक्चर 1 लाख रुपये असू शकतं, 1 लाख ते 1,20,000. प्रायव्हेटचा विचार केला तर 5,50,000 ते 16,60,000 पर्यंत फी स्ट्रक्चर प्रायव्हेट कॉलेजचं आहे MBBSचा. BDSचा विचार केला तर BDSचं गव्हर्नमेंटचं फी स्ट्रक्चर साधारण 60,000 ते 80,000च्या दरम्यान आहे. प्रायव्हेट BDSचा विचार केला तर 2,50,000 तर 3,50,000 किंवा 5,50,000च्या दरम्यान आहे. BMSचा विचार केला तर गव्हर्नमेंट फी स्ट्रक्चर 60,000 ते 80,000च्या दरम्यान आहे. प्रायव्हेट BMSचा विचार केला तर 1,50,000 ते 4 लाखांपर्यंत फी स्ट्रक्चर आहे. BHMSचं फी स्ट्रक्चर 1 लाख ते 1,50,000च्या दरम्यान. असं टेंटेटिव्ह फी स्ट्रक्चर आहे. ते कॅटेगरी वाईज वेगवेगळं होतं. काही कॅटेगरीज आहेत, फॉर एक्झाम्पल NT आहे, VJ आहे, SBC आहे, SC आहे, ST आहे. या कॅटेगरीजना पूर्ण ट्युशन फी माफ केली जाते जर त्यांचं इन्कम 8 लाखांच्या आतला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट कॉलेजात पण आउट करायला हरकत नाही. अशी ही सगळी एंटायर ॲडमिशन प्रोसेस आहे महाराष्ट्र मेडिकलची ॲडमिशन प्रोसेस. याच्यामध्ये तुम्हाला कसल्याही पद्धतीची शंका जर असेल तर तुम्ही बिंदास याच्यामध्ये या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी काही डिस्क्रिप्शनमध्ये काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी दिल्यात सांगतो तुम्हाला परत एकदा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि त्याच्या अंडरटेकिंगमध्ये कुठल्या कुठल्या कंपनीज येतात त्याची एक लिस्ट आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि त्याच्या अंडरटेकिंगमध्ये कुठल्या कंपनीज येतात त्याची एक लिस्ट आहे. त्याच्यानंतर हिली एरियामध्ये कुठले कुठले जिल्हे येतात, कुठले कुठली गावं येतात, कुठले कुठले गट येतात, त्या सगळ्यांची लिस्ट आहे. महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर एरियामध्ये कुठले तालुके येतात आणि कुठली गावं येतात त्याची लिस्ट आहे. महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर एरियामध्ये कर्नाटकातलेच तालुके येतात, महाराष्ट्रातले येत नाही, त्यांची लिस्ट आहे. तर या सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्या लिंकवर जा, ते क्लिक करा आणि तुम्हाला मिळून जातील. आणि अशा पद्धतीनं ही एंटायर ॲडमिशन प्रोसेस असणार. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा पर्सनल नंबरसुद्धा आहे. तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही बिंदास फोन करून किंवा मेसेज करून विचारू शकता. प्रोसेसमध्ये काहीही शंका असतील तरी विचारा. आम्ही करिअर नीती तुम्हाला सदैव तत्पर आहोत तुमची मदत करायला. असं व्हायला नाही पाहिजे की ॲडमिशन प्रोसेसची माहिती नव्हती म्हणून माझं नुकसान झालं. काही काळजी करू नका, आम्ही सोबत आहोत तुमच्या पूर्ण ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत. ही मी आत्ताची जी काही ॲडमिशन प्रोसेस सांगितली ती लास्ट इयरची. काही चेंजेस यामध्ये येऊ शकतात. जर काही चेंजेस आले तर मी तुम्हाला नक्की कळवेन, त्या संदर्भात व्हिडिओज बनवेन, त्या संदर्भात तुमच्यापर्यंत सेमिनारच्या माध्यमातून पोहोचेल. पण हा सेमिनार, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांना याची माहिती होऊ द्या. असं व्हायला नाही पाहिजे की कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान झालं. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, असं रामदास स्वामी एका ठिकाणी म्हणतात. त्यामुळं जे आपल्याला माहिती आहे ते लोकांना सांगायचं. त्यामुळे हे काम तुम्हीसुद्धा करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्प्रेड करा आणि करिअर नीतीच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा प्लीज. तर अशा पद्धतीनं आपण थांबूया इथं. ही अजून काही ॲडमिशन प्रोसेस आहेत, ऑल इंडियाची, मापसूची, कर्नाटकाची, तेलंगणाची, तर त्या सगळ्यासाठी मी अशाच छोटे छोटे व्हिडिओज बनवणार आहे आणि ते सगळे व्हिडिओज आपण या सगळ्यामध्ये सांगू.
मी माझा हेल्पलाईन नंबर आणि कॉन्टॅक्टचे डिटेल या सगळ्यामध्ये दिलेच आहेत. हेल्पलाईन नंबर नोट करून घ्या आणि कॉन्टॅक्टचे डिटेलसुद्धा ईमेल करू शकता. करिअर नीतीचा टेलिग्राम चॅनल आहे, इंस्टाग्राम चॅनल आहे, फेसबुक आहे, लिंक्डइन आहे. तुम्ही सगळ्याला कनेक्ट करू शकता. सो परत एकदा थँक्यू सो मच आणि आपण निश्चित परत भेटू. काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही करिअर नीतीच्या हेल्पलाईनवर कॉल करू शकता किंवा या कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. परत एकदा तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. तुम्ही सगळे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरा करत असालच, त्याबद्दल परत एकदा शुभेच्छा आणि खूप धन्यवाद. जय हिंद.